गुड इव्हनिंग एव्हरीबडी. मला वाटतं की आपला जो काही पेपर झालेला आहे 31 ऑक्टोबरचा, आणि द वे वी गॉट रिस्पॉन्स ऑर द रिॲक्शन फ्रॉम द स्टुडंट्स आफ्टर द पब्लिकेशन ऑफ फर्स्ट की बाय MPSC. खरंच जर बघायला गेलं तर MPSCच्या वेगवेगळ्या परीक्षांच्या संदर्भात जर विचार केला तर एवढ्या उत्साहानं कधीही आन्सर की पाहून त्यातल्या प्रश्नांना म्हणजे त्यांची जी उत्तरं दिलेली आहेत तर ती उत्तरांची चिकित्सा खचितच यावेळी ज्या पद्धतीनं ज्याला म्हणतो की सखोलपणे झाली तर ती इतर कुठल्याही परीक्षेमध्ये अशी झालेली सध्या तरी आढळत नाही. आणि त्याच्यामुळं वी कॅन अंडरस्टँड दॅट की डायनॅमिझम ज्याला आपण म्हणतो, जी गतिशीलता आहे स्पर्धा परीक्षेतली, विशेषतः MPSC किंवा इतर PSC मार्फत घेतलेल्या परीक्षेतील, तर ती एक चांगलं लक्षण मानता येऊ शकतं. कारण या अशा प्रक्रियेद्वारेच अतिशय चांगल्या दर्जाचे किंवा उच्च क्षमतेचे प्रशासकीय क्षमतेचे अधिकारी निश्चितच आपल्याला मिळू शकतात. तर हा एक भाग झाला. आज आपला जो काही संवाद आहे तो मुख्यत्वे करून आपली जो काही सेकंड की नंतर कट ऑफ होईल आणि त्याच्यानंतर आपण मुलाखतीला जाऊ, तर तसा फारसा वेळ निकाल लागल्यानंतर आपल्याला मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळं एकंदरीत आतापासूनच जर समजा आपण पर्सनॅलिटी टेस्टच्या दृष्टिकोनातनं तयारी, म्हणजे ज्याला आपण पूर्वतयारी म्हणू, तयारी करायला सुरुवात केली तर निश्चितच ते उपयोगी आपल्याला पडू शकेल. तर इथं आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की एकूण जागा आपल्याकडे 16 आहेत आणि त्या 16 जागापैकी सगळ्या जागांच्यासाठी जे पात्र ठरू शकतात किंवा कॉम्पीट करू शकतात, सपोज दे हॅड दॅट सफिशियंट कट ऑफ स्कोअर, तर ते तिघेजणच असणार आहेत. म्हणजे 3 जागा सगळ्यांच्यासाठी आहेत. आणि विशेषतः जर तुम्ही बघायला गेला तर मुलींच्यासाठी, आणि मग त्याही आरक्षित गटातल्या मुलींच्यासाठी त्यांच्या गटातल्या जागा, त्याचबरोबर त्यांच्या गटातल्या जनरलच्या जागा आणि ओपन जनरल किंवा ओपन फिमेल अशा सर्वांसाठी त्यांचा विचार होऊ शकतो. आणि त्यामुळं आपल्याला हे 2021च्या 16 मध्ये एकूण विद्यार्थी किती मुलाखतीला बोलवले जातील, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द कॅटेगरी ना ऑदर, त्यात जास्त टेक्निकल डिटेलमध्ये जायला नको. पण आयोगानं 2016ला जी जाहिरात आली होती आणि प्रक्रिया 2018ला संपली निवडीनंतरची, तर त्या ह्याच्यामध्ये 7 जागासाठी जवळजवळ 46 जणांचं स्क्रुटिनी केली होती. आणि त्या स्क्रुटिनीतून नंतर जर बघितलं 25 जणांना मुलाखतीला बोलवलं आणि त्यातनं 7 जणांची ती निवड झाली होती. तोच जर समजा अंदाज जर धरला तर 16 गुणिले एक साधारण 5 केलं तर 80 जणांमध्ये आपली निवड व्हावी. तर म्हणजे स्क्रुटिनीसाठी आणि त्याच्यातनं मुलाखतीसाठी 3 जर धरलं तर 16 गुणिले 3 केलं तर 48 जणांमध्ये आपला समावेश व्हावा, यासाठी आपल्यापैकी प्रत्येक जण उत्सुक असणारच. आणि जर दुसऱ्या ह्याच्यात ही स्लाइड मुद्दाम एवढ्यासाठी की 2016च्या परीक्षेमध्ये 7 जागा होत्या आणि त्या 7 जागांच्यासाठी जर तुम्ही बघितलं तर हे एक नोटिफिकेशन त्यावेळेला MPSCने दिलं होतं. आणि त्यात त्यांनी काय सांगितलं होतं, त्यात दिलेलं त्यांनी की 1, 2, 3 तरतुदी ज्या होत्या जाहिरातीतल्या, तर सदर पदासाठी अनुभवाच्या विशिष्ट अटी विहित केल्या होत्या. आणि सदर विशिष्ट अनुभव विचारात घेता, आता सुद्धा तसंच आहे, तो विचारात घेता विहित अनुभव नाही या कारणास्तव मुलाखतीच्या वेळेला काही उमेदवार अपात्र ठरण्याची शक्यता असल्याने व परिणामतः पुढील पात्र उमेदवारांची संधी वाया जाऊ नये याकरिता मुलाखतीच्या वेळी प्रत्येक प्रवर्गाच्या पदसंख्येच्या तुलनेत विहित 1-3 या पटीत उमेदवार उपलब्ध व्हावेत, यासाठी पूर्वी राबवलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे लेखी परीक्षेतील गुणानुक्रमे वर्गवारी निहाय एकास 5, म्हणून मगाशी सांगितलं तुम्हाला 80 जणांची तरी त्या मुलाखतीसाठी आपल्या 16 जागांच्यासाठी निवड होणारच. आणि यावेळेला 7 जागा होत्या, त्यावेळेला त्यांनी 41 उमेदवारांच्या प्रमाणपत्राच्या स्कॅन प्रती पात्रता तपासण्यासाठी ईमेलद्वारे मागवून घेण्यात आल्या होत्या. आताही तसंच असणार आहे. साधारण सेकंड की जाहीर झाल्यानंतर जे पात्र ठरतील त्यातल्या जवळजवळ 80 जणांच्या अशा मागवून घेणार आणि मग उमेदवारांच्या अर्जातील दाव्यानुसार त्यांनी पाठवलेल्या प्रमाणपत्रानुसार
छाननी करता काही उमेदवार अपात्र आढळल्यामुळे त्या अनुषंगाने आणखी 5 उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली आणि अशा रीतीनं त्या 60 पदांच्यासाठी 46 उमेदवारांचा विचार करण्यात आला होता आणि अपात्र उमेदवार वगळता लेखी परीक्षेतील गुणवत्ते आधारे 25 पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं होतं. म्हणजे 46 जर 25 केलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यातले जवळजवळ 21 उमेदवार स्क्रुटिनीतनं बाहेर पडले, इवन दो दे हॅड अ कट ऑफ स्कोअर, किंवा तो स्कोअर इंटरव्ह्यूचा जो मुलाखतीचा तो स्कोअर असतो, तो स्कोअर असून सुद्धा ते मुलाखतीतनं बाहेर पडले, तर त्याचं कारण ते स्क्रुटिनीमध्ये आपल्याला काय म्हणता येईल, पात्र ठरू शकले नाही. आणि त्याच्यामुळं आपण काही गोष्टी ह्या लक्षात ठेवल्या पाहिजेत की या दृष्टिकोनातनं. तर हे 2016-17च्या निकालांपूर्वी आयोगानं असं केलं होतं. तर थोडक्यात मला काय सांगायचं आहे की आपल्या ज्या 16 जागा आहेत तर त्यासाठी 80 जण असणारच आणि त्या 80 जण स्क्रुटिनीमध्ये येतील, म्हणजेच कट ऑफच्या याच्यानुसार दुसऱ्या की नंतर. आणि त्या 80 जणातले मुलाखतीला इथं जसं 7 साठी त्यांनी 25 जणांना बोलवलं होतं, मग रेशो जर काढला 7 गुणिले 4 28, 3.5चा रेशो येतो. तोच जर रेशो आपण 16 जागांसारखी मांडला, 3चा रेशो जरी मांडला तर तो 48 किंवा 55 पर्यंत जाऊ शकतात. आणि त्यामुळं आपण एकंदरीत त्या 55 जणांमध्ये आणि अर्थात एकंदरीत आपल्या वर्गवारीनुसार आपला त्याच्यात समावेश असू शकेल, हे आपण वी शुड म्हणजे वन शुड बी होपफुल फॉर दॅट. आता दुसरी गोष्ट इथं जी दाखवलेली आहे स्लाइड, तर ती कट ऑफची दाखवलेली आहे. म्हणजे मुलाखतीला बोलवलेले जे 25 जण होते तर त्यातली कट ऑफ. आणि मग त्यातला कट ऑफ जो होता जनरलच्या, त्यावेळेला सुरुवातीला त्यांनी दाखवलं, मगाशी आपण जी बघितली त्यात 2 जागा होत्या जनरलच्या आणि त्यामुळं जनरलसाठी कट ऑफ जो होता 134चा होता. त्यानंतर ओपन फिमेलचा कट ऑफ 74 होता. आणि मगाशी मी सांगितलं की यावेळेला मुलींच्या ज्या काही 5 जागा आहेत, म्हणजे आरक्षित आणि ओपन जनरल फिमेल असं जर धरलं, त्या 5 जणांमध्ये साधारण आरक्षित गटातल्या सगळ्या मुली जर त्यांचं मेरिट ओपन फिमेल इतका असेल तर त्या मुलाखतीला येऊ शकतात. त्यामुळे हे ओपन फिमेलचं मेरिट मागच्या वेळेला जे 74 होतं तर तेवढं कमी राहणार नाही, ते बरंच जायची शक्यता आहे. आणि ओपन जनरलचं मेरिट सुद्धा 134च्या खाली जाऊ शकतं, कारण यावेळेला जागा जास्त आहेत. आणि एकंदरीत पहिल्या कीनुसार काय म्हणतात त्याला, ते पेपरची काठिण्य पातळी बाकीचा सगळा अंदाज जर बघितला तर ओपन जनरलचं मेरिट हे 134 जे मागच्या वेळेला होतं, म्हणजे जे उमेदवार बोलवले होते तर त्याच्यानुसार जर बघायला गेला तर ते ओपन जनरलचं मेरिट हे 134 पेक्षा खाली जाऊ शकतं. अर्थात दॅट विल बी अगेन इट्स अ प्रेडिक्शन, सो सेकंड की नंतरच आपल्याला खरा अंदाज त्याच्यातनं येऊ शकेल. त्यानंतर इथं अगेन्स्ट फिमेल असं लिहिलेलं आहे, म्हणजे अगेन्स्ट फिमेल एवढ्यासाठीच की ते ओपन महिला मेरिट 74, म्हणजे इथं जर तुम्ही तुलना जर केली ओपन जनरल आणि ओपन फिमेलचं मेरिट कित्येक तुम्हाला जास्त जनरलचं गेलेलं दिसेल. आणि त्याच्यामुळं अगेन्स्ट फिमेलसाठी सुद्धा एका उमेदवाराला, मेल उमेदवाराला इंटरव्ह्यूला त्यांनी बोलवलं होतं, ते 128 त्याला मार्क होते. त्याच्यामुळे इन जनरल यू कॅन कन्सिडर ओपन जनरलचे मेरिट हे 2016च्या परीक्षेत किंवा जाहिरातीसाठी हे 128 पर्यंत गेलं होतं, हे आपल्या लक्षात येईल. आणि मूळ ते 134ला गेलं होतं. 2 जागासाठी साधारण त्यांनी 4 जणांना ओपन जनरल मधनं इंटरव्ह्यूला बोलवलं होतं. त्यानंतर त्या काळात डीटीएला जागा होत्या, एसबीसीला होत्या आणि ओबीसीचा, आता या सध्या सुद्धा ओबीसीला जागा आहेत. आणि ओबीसीचं जे कट ऑफचं मेरिट जे होतं, ज्याला आपण काय म्हणतो रिटर्नचं, तर ते 116ला गेलं होतं आणि ओबीसी मधला हायेस्ट 118चा होता. ओपन मधलं मेरिट 134ला कट ऑफचं गेलं होतं, हायेस्ट तो 150चा होता. तर इथं 134 आणि 150 आणि इथं 116 आणि 118 असं होतं. आणि बाकीच्या याच्यातलं आता हे काय याच नुसार अॅनालॉजीचा वापर करून इकडं होईलच असं सांगता येत नाही, पण आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की आपल्याला जर समजा फायनल सिलेक्शनला जायचं असेल तर मुलाखतीला किती मार्क असावेत, यासाठी या आकडेवारीचा किंवा या स्लाइडचा आपल्याला फायदा होतो. त्यामुळं तुम्ही जर बघितलं तर फायनल मेरिट आपण जर निकाल बघितला तर इथे हे 25 जण असे इंटरव्ह्यूला बोलवले होते. तर त्या 25 जणांची कशी मुलाखत एमपीएससीने घेतली आणि 7 जणांची यादी लावली. आणि मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर नितीन काटेकर जो डीवायएसपी होता एसबीसी मधनं आणि एकूण मेरिट लिस्ट मध्ये 3रा,
पहिले दोघे जण होते ते ओपन जनरलचे होते, पण ओपन जनरलच्या दोन्ही जागा, एक PH ला गेली, एक ओपन फिमेलला गेली, त्यामुळं ओपन जनरलला काहीच राहिलं नाही आणि म्हणून त्या दोघांना जागा नसल्यामुळे त्यांची निवड झाली नाही. अर्थात नंतर मग त्या संबंधित न्यायालयीन काय म्हणतात केस झाली आणि एका विद्यार्थ्याला त्यावेळेला ओपन जनरल मध्ये जो पहिला आला होता एकूण मेरिट मध्ये त्याला निवडण्यात आलं होतं. तर साधारण बघा ह्या 7 जणांची पहिल्या त्या निकालानुसार निवड झाली होती आणि हा निकाल काहीतरी मे 2018 मध्ये लागला होता. आता इथे आपल्या माहितीसाठी लक्षात येईल की हा जो भाग आहे, एक मिनिट इथे जरा हे, सो आपल्या माहितीसाठी जर तुम्ही बघायला गेला, तर इथे एक गोष्ट लक्षात येईल आपल्याकडं, हायएस्ट 150चा गेला होता. आताच्या परीक्षेमध्ये खरंच त्या 200 पैकी 150 पर्यंत जाऊ शकेल का एखादी उमेदवार, तर तशी दुर्मिळ शक्यता आहे. कारणच असं की या वेळेला तुमच्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे किमान 3 आणि कमाल 5 प्रश्न रद्द होऊ शकतात. त्याच्यानंतर जवळजवळ एक ज्या ज्या प्रश्नांची आयोगाकडे जवळजवळ 50 पेक्षा जास्त, 100 पैकी 50 पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तराबद्दल आक्षेप नोंदवले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं साधारण अंदाज असा की किमान 5 आणि कमाल 10 प्रश्नांची उत्तरं बदलू शकतात. आणि त्यामुळं समजा आपण मॅक्झिमम 10 आणि 10 आणि 5 धरले तर 15 आणि किमान धरले तर 5 आणि 3 8. तर आताच्या उत्तरपत्रिकेमध्ये किमान 8 प्रश्नांच्या उत्तरात फेरफार होऊ शकतो, काही प्रश्न रद्द होऊ शकतात, किमान 3, कमाल 15 प्रश्नांच्या उत्तरात फेरफार होऊ शकतो, त्याच्यामध्ये 5 रद्द होऊ शकतात. त्यामुळे मेरिट काही झालं तरी ते 100च्या म्हणजे 100 प्रश्नाच्या ऐवजी 3 प्रश्न रद्द होतात असं जर आपण मानलं तर साधारणपणे 97 गुणिले जर समजा आपण 2 केलं तर दॅट मेरिट इज गोइंग टू बी अबाउट 194. आणि मग त्या 194 मध्ये एखादा उमेदवार 150 पर्यंत जाऊ शकेल का? तर एकंदरीत प्रश्नांची किंवा प्रश्नपत्रिकेची रचना आणि बाकीच्या ह्याच्यातनं जर बघायला गेलं तर माय एक्सपिरियन्स ऑफ द 30 years सेज दॅट की इट इज वन ऑफ द, इट कॅन बी द रेअरेस्ट ऑफ द रेअर थिंग. इट कॅन हॅपन इफ समबडी स्कोर्स मोर दॅन 150. त्यामुळं पहिला येणारा उमेदवार किती असू शकेल, तर पहिल्या कीनुसार तर वाटतं, म्हणजे दॅट इज अगेन जस्ट नॉट टू गिव्ह एनी फॉल्स होप्स ऑर द प्रिडिक्शन करण्यापेक्षा अंदाज असा वाटतो थोडा की इट माइट बी 140, नॉट मोर दॅन दॅट. आणि त्यामुळे जर समजा तो 140चा असेल आणि मग ओपनच्या 3 जागा आहेत आणि आपण मगाशी बघितलं की 3 गुणिले 5 केलं तर ओपन मधले 15 जण स्क्रुटिनी मध्ये असणार. त्या 15 जणांना 3चा रेशो राखण्यासाठी किमान 9 ते 12 जणांना सुद्धा मुलाखतीला बोलवणार आणि मग अशा पद्धतीनं त्या 140चा पहिला झाला तर 12वा किंवा 10वा जो इंटरव्ह्यूला जाईल तो कितीचा असू शकेल. आणि मग मगाशी आपण जे बघितलं मेरिट, ते इथं दाखवलेलं जे आहे की अगेन्स्ट फिमेल ओपनचं जे 128 ला गेलं होतं तर ते 128 पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही आपल्याला, बट 128 पर्यंत जाईलच असं नाही. सो दिस इज अगेन द प्रेडिक्शन. सो दोज हू थिंक दॅट की त्यांना पहिल्या की मध्ये दे आर मोर दॅन 120. आणि मला एक जाणवलं अनेक आपल्या उमेदवाराची चर्चा केल्यानंतर जाणवलं की अतिशय चांगला पद्धतशीर किंवा सिस्टमॅटिक किंवा ऑर्गनाइज्ड आणि अगदी गुणवत्ता पद्धतीने अभ्यास करून सुद्धा काही सिली मिस्टेकमुळे बऱ्याच जणांचा गोंधळ झालेला आहे. अँड दॅट इज नॉट ओनली फॉर द वन, तर फॉर द एव्हरीबडी. आणि मग अशा वेळेला काय होतं की पहिला येणारा उमेदवार आणि शेवटचा येणारा उमेदवार, तर यांच्यातली जी काही गॅप जो आहे तर तो फार कमी राहतो. आणि यातनं आपल्या लक्षात येईल की तीव्रता ज्याला आपण म्हणतो इंटेन्सिटी ऑफ द कॉम्पिटिशन ही वाढू शकते. तर ओबीसीचं मेरिट मागच्या वेळेला जो हायएस्ट होता त्याला 118 मार्क पडले होते. या वेळेला हे मेरिट 140 पर्यंत, म्हणजे बघायला गेलं तर ते पहिली दुसरी येणारी मुलं सुद्धा या कॅटेगरीतले असू शकतात आणि त्याच्यामुळं ते मेरिट जे आहे ओबीसी, एनटीसी, एनटीडी किंवा डीटी ऑल्सो, इव्हन एसटी, एसबीसी किंवा आपल्या एससी कॅटेगरीतली मुलं, तर सगळ्यांचे मेरिट इज गोइंग टू गो अबाव 120, 130. आणि बरीच मुलं ओपन मध्ये ही गुणवत्तेमुळं आरक्षित संवर्गातील असू शकतात. त्यामुळे हे जे काही मुलाखतीसाठी जे 25 जण बोलवले होते तर त्यातले
फक्त तुमच्या लक्षात येईल 13 जणच मुलाखतीला पात्र ठरले. हा एक महत्वाचा भाग आहे, कारण याच्यात आयोगाने सांगितलेले आहे मुलाखतीला किमान म्हणजे मुलाखतीनंतर फायनल सिलेक्शनसाठी विचार जो होणार तो मुलाखतीला किमान 41% मार्क पडावे लागतात. आता 50च्या 41% म्हणजे 21, आणि 21 मार्क जर पडले नाही तर मग तो साधारणपणे रिटन मध्ये जरी जास्त असली आणि 21 मार्क इंटरव्ह्यूला नसले आणि कट ऑफच्या वरती जरी गेला तर त्या उमेदवाराची क्वालिफाईड बट नॉट रिकमेंडेड असा शेरा येतो आणि त्याची निवड होत नाही. त्यात नंतर जर तुम्ही इथं बघायला गेला मॅक्झिमम मार्क इंटरव्ह्यूचे जे इथं दिले गेलेले आहेत म्हणजे पात्र झालेल्यापैकी तर ते 34 यांचे आहेत, म्हणजे विनायक सुजपुते. आणि सिलेक्शन झाले आणि सगळ्यात कमी मार्क जे आहेत तर ते ओपन फिमेलची जी मुलगी होती किंवा उमेदवार होती तर त्यांना मिळालेले किंवा इथे हे काय ते DTA तर त्यांच्यामध्ये ते 21 मार्क किंवा 22 मार्क म्हणजे किमान मार्कावरती ते गेलेलं आपल्याला आढळतं. आणि दुसरी एक अशी की 11 जणांना म्हणजे आता 25 जणांना बोलवलं होतं, 13 जण म्हणजे यात मुलाखतीला पात्र म्हणजे काय म्हणते मुलाखत मधले मार्क क्वालिफाय करून फायनल मेरिट मध्ये येऊ शकले. आणि त्यानंतर एक उमेदवार आलाच नव्हता आणि 11 उमेदवारामध्ये जर बघायला गेला इथं तर सगळ्यात कमी मार्क 13 वगैरे दिले होते. आणि त्याच्यामुळं किमान इंटरव्ह्यूला मार्क कुणीही गृहीत धरू नये की माझी चांगली तयारी आहे, अनुभव चांगला आहे आणि मला हे मुलाखतीला जरी गेलो तरी मला एक साधारण 21 मार्क पडणारच असं नाही. आणि इथं मी जे तुम्हाला आता काही मुलांची ते आता MPSCच्या वेबसाईटवरती हा सगळा डेटा उपलब्ध आहे आणि तुम्ही जर करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आता हे जे काही 11 जण ज्यांची मुलाखतीला कमी मार्क मिळाल्यामुळं गुणवत्तेमध्ये जास्त म्हणजे 13 पासून असे 16, 18, 19 असे पण या मुलाखतीला गेलेले आहेत, पण कट ऑफ मध्ये 21 न मिळाल्यामुळं रिटर्न मध्ये चांगला स्कोर असून सुद्धा तर त्यांची निवड झालेली नाही. त्याच्यामुळं मुलाखतीचं महत्व सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग मुलाखतीची तयारी करताना सध्या पूर्वतयारी म्हणून काय करायला पाहिजे तर मग हे MPSCच्या वेबसाईटवरती ड्युटीज ऑफ PMC जे दिलेल्या आहेत जवळजवळ 31 ड्युटीज त्यांनी साधारण 21 जून 2021ला आयोगानं प्रकाशित केलेल्या आहेत. आणि आपली मुलाखत ही सगळी या 31 कर्तव्यास संबंधित तुमच्याकडे असलेल्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा तुम्ही वापर कसा कराल याच्या भोवतीच फिरत राहते. आणि मग ह्या 31 कुठल्या ड्युटीज आहेत तर हे जरा ते अधिक स्पष्ट करण्यासाठी त्याचे 10 गट केलेले आहेत. आता ही स्लाइड आपल्याला मिळेलच, त्याच्यावरती आपण वेळ घालवायला नको. सो या ड्युटीज बघून आपला बायोडेटा किंवा आपलं प्रोफाईल जे असेल तर त्याची सांगड घालून त्या विषयी कसे प्रश्न येऊ शकतील याच्याकडे आपल्याला थोडी लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर हे असे 31 ड्युटीज इथं त्याच्यानंतर कसं आहे की ही मुलाखत जरी आपण म्हणत असलो तर आयोग मात्र त्याला पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात. आणि मग वन हॅज टू सेट अ टार्गेट टू अचीव गुड स्कोर इन पर्सनॅलिटी टेस्ट सो दॅट यू कॅन गेट डिझायर्ड रँक ऑर द पोस्ट. आता समजा आपण धरून झालो की तुमच्यापैकी AMC व्हायचं आहे कोणाला तरी, आणि इथं आपण ओपन मध्ये बघितलं फायनल निकाल जो आलेला आहे इथं तर ह्या फायनल निकालमध्ये ओपनचा विद्यार्थी ज्याचं सिलेक्शन नंतर शेवटी कोर्टाच्या ऑर्डरद्वारे का असे ना 176 मार्काला झालेलं. आणि आपण बघितलं की तिथे कट ऑफ जो होता तर ओपन अगेन्स्ट फिमेल हा जो उमेदवार निवडला गेला त्याला 128 होते. मग आता 128 आणि 176 याच्यातला जर फरक काढला तर तो जर 22 आणि वरचे जर 26 बघितले तर 48 मार्काचा जातो. सो तो म्हणजे मुलाखतीला 48 मार्क पडले तर कट ऑफ ज्याचा आहे तर त्याची निवड होऊ शकते असा एक अंदाज आपल्याला साधारणपणे गेल्या वर्षीच्या याच्यातनं मानता येतो. पण यावेळेला जे काही 3 जागा आहे तर 3 जागाचं जर समजा शेवटचं मेरिट आपण धरून चालू इथं जसं आयोगाने दिले ओपनला कट ऑफ दिला 134, यावेळेला समजा आपण एक हायपोथेटिकली मानूया की 134च झाला आणि पहिला आलेला विद्यार्थी 176चा आहे, मग 176 मायनस 34 केलं तरी सुद्धा तो स्कोर 42चा जातो. मग आता हे या याच्यातनं आपल्याला मग काय दिसून येते, एक जागा होती त्याच्यामुळे ते गेलं. आता 3 जागा असतील तर पहिले 3 जे ओपन मधले आहेत तर त्यांची निवड होते आणि मग ते कट ऑफ आपल्याला मानता येतं. मग आता पहिले 3 ओपन मधले कोण आहेत तर 176, 161, 159. तर त्यामुळं आपल्याला रफली असं मान्य करायला काही हरकत नाही की जर समजा मुलाखत आणि रिटन या दोन्हीचा स्कोर मिळून माझा 160च्या वरती जर माझा स्कोर गेला तर 100% मी वॉर्ड ऑफिसर होणार.
ओपन जनरल मधनं. मग अगदी मी रिझर्वेशन कॅटेगरी मधला असलो आणि दोन्हींची बेरीज माझी जर मुलाखताने रिटर्नची 160 ला गेली तर 100% मी तिथं येऊ शकतो. आणि हे जर तुम्ही बघायला गेला तर ते गेल्या वेळेला 176 ते 150 मार्क रिटर्न असल्यामुळे गेलं होतं. अदरवाईज तुम्ही जर बघितला दुसरा जो रिटर्नचा होता 156 नंतर 136चा 14 मार्काचा फरक होता, नंतर 134चा, नंतर मग 130, मग 128, मग 124. आणि या सगळ्यातनं जर तुम्ही बघायला गेला तर मागच्या रिटर्नचा जो काही स्कोअर एक पहिला आलेला उमेदवार सोडला तर बाकी तसा तो स्कोअर काही इतका असा ज्याला आपण म्हणतो की स्काय रॉकेटिंग होता असं नाही आहे. आणि त्याच्यामुळे हीच आकडेवारी लक्षात घेऊन त्याच्यानुसार जर समजा मला यावर्षी वॉर्ड ऑफिसर व्हायचं असेल, 3 जागा असल्यामुळे पहिल्या 3 मध्ये यायला पाहिजे. आणि पहिल्या 3 मध्ये येण्यासाठी मागचं स्कोअर जर 176, 169, 159 भरला तर 160 पर्यंत येऊ शकतो. एक 5-7 मार्क पुढे वगैरे जातात सेफ साईडला असं मानता येऊ शकेल आपल्याला. आणि मगाशी मी सांगितलं तुम्हाला की कट ऑफ जर 134 धरला आणि 160 ला जर हे जात असेल तर मग मात्र मला इंटरव्ह्यूला किमान 26 मार्क पाडायला पाहिजेत. तर ऍव्हरेज स्कोअर इथं जर काढला तुम्ही हे दिलेला तर हा ऍव्हरेज स्कोअर काहीतरी 26 पर्यंत जातो. आणि इथं हायएस्ट आहे 34चा, किमान लागतो 21. 34 आणि 21 धरलं तर 13चा फरक आला. मग आता याचा अर्थ साधा काय की मला जर कट ऑफ पेक्षा 13 मार्क जास्त असतील, मग कट ऑफ जर समजा 134 गेला, 13 मार्क ज्यादा जर मानले तर ते दॅट कॅन गो टू द 147. पण अगेन आय टोल्ड की 147 एक दुर्मिळ गोष्ट असू शकेल. मग एवढं कुणाला जाणार नाही. त्यामुळे 140 पर्यंत जर गेलं तर कट ऑफ आणि पहिला विद्यार्थी यांच्यातला गॅप हा यावेळेला डबल आकड्यात असणार नाही. तो असणार ते 5 मार्काचा. आणि त्याच्यामुळं रिटर्नला जास्त मार्क पडले आणि इंटरव्ह्यूला सरासरी मार्क पडले म्हणून निवड होण्याची शक्यता फार दुर्मिळ किंवा कमी वाटते. त्यामुळे इथे सध्या जर समजा आपलं सिलेक्शन व्हायचं असेल तर रिटर्नचा पहिला आलेला आणि क्वालिफाय झालेला शेवटचा मुलाखतीला यांच्यातला गॅप कमी असल्यामुळं तो गॅप प्रत्येक जण मुलाखतीमध्ये भरून काढू शकतो. आणि हा गॅप किती मार्काचा असू शकतो तर इथंच आपल्याकडे असलेल्या आकडेवारीवरनं दिसून येते की ते 14 मार्काचा तरी किमान 13 मार्काचा तरी गॅप असू शकतो. कारण हायएस्ट मार्क पडलेला इंटरव्ह्यूला एक 34 मार्काचा आहे आणि त्याच्यानंतर सेकंड हायएस्ट 30 मार्काचा आहे. आणि नंतर मग 27, 26, 28, 27, 26 असे वगैरे मार्क पडलेले आहेत. आणि त्यामुळं आपण मुलाखतीची चांगली तयारी करणं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 30-35चं टार्गेट ठेवून मागं लागणं महत्वाचं आहे. जर समजा मला 134 पडले तर आपण मगाशी म्हटलं त्याच्याप्रमाणे 160 ला जर मेरिट गेलं तर मला 26 इंटरव्ह्यूला पाहिजेत. आता 160 ला मेरिट हे आपण हायपोथेटिकली मानतोय, पण कदाचित ते जादा सुद्धा जाऊ शकेल. म्हणजे जादा म्हणजे किती जाऊ शकेल तर आपण जर 10 मार्कांनी म्हटलं तर जाऊ शकेल ते 10 मार्कांनी. त्यामुळे जर समजा 134चा कट ऑफ असेल आणि शेवटचं 10 मार्कांनी वाढलं तर 170 ला जर शेवटचा विद्यार्थी निवडला गेला तर इंटरव्ह्यूला काही झालं तरी 36 मार्क पाडायला पाहिजेत. सो मिनिमम रिक्वायरमेंट टू गेट सिलेक्टेड इन द फायनल मेरिट फॉर द इंटरव्ह्यू ऍट प्रेझेंट वी शुड कन्सिडर 36. तर 50 पैकी 36 म्हणजे 72% मार्क इंटरव्ह्यू मध्ये पडतात का? तर नाव इट इज पॉसिबल. आताच सध्याचं जे पॅनल आहे तर त्यांनी एलडीओच्या पहिल्या मुलाखती घेतल्या. पहिला मुलाखतींची त्यांची सुरुवातच एलडीओच्या पदानं झाली. त्याचा निकाल सुद्धा बाहेर आला आणि त्यावेळेला मी बघितलं की बऱ्याच विद्यार्थ्यांना 35 पेक्षा जास्त मार्क आहेत. त्यामुळं 50 पैकी 35 म्हणजे 70% तर या सध्याच्या पॅनलने दिलेले आहेत. आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या मुलाखती झाल्या. सध्या नाशिक आणि कोल्हापूरला PSAच्या मुलाखती आयोगामार्फत घेतल्या जातात. आणि मग अशा वेळेला विद्यार्थ्यांचा अनुभव असा की सध्याचं मुलाखतीचं जे MPSCचं पॅनल आहे, अगोदरची काही चांगली नव्हती असा अर्थ नाही त्याचा, पण प्रेझेंट पॅनल इज अ व्हेरी स्टुडंट फ्रेंडली अँड व्हेरी रॅशनल. आणि त्याच्यामुळं आपण जर समजा चांगली तयारी केली तर इंटरव्ह्यू मध्ये वी कॅन स्कोर मोर दॅन 35 मार्क्स. आणि मग ही थोडी एक पार्श्वभूमी झाली की ज्याच्या साह्यानं आपल्याला म्हणजे थोडक्यात मला आपल्या सर्वांच्या निदर्शनास काय आणायचं आहे की फर्स्ट किंवा सेकंड की मध्ये आपला स्कोअर जर समजा ओपन कॅटेगरीमध्ये किंवा सगळ्या ह्याच्यातनं 120+ पेक्षा जर वाटत असेल ओपन जनरलच्या संदर्भात तर त्यांनी मुलाखतीसाठी मला वाटतं की खूप चांगली तयारी करायलाच पाहिजेत. कारण देअर आर द व्हेरी हाय चान्सेस ऑफ गेटिंग कॉल फॉर द ऑर गेटिंग क्वालिफाईड फॉर द इंटरव्ह्यू आफ्टर सेकंड की.
आणि बाकीच्या कॅटेगरीमध्ये त्यानुसार आता इथं जे मेरिट दिले म्हणजे इथं ही जी आकडेवारी जी दिली तर आता इथं बघा ओबीसीचं मेरिट गेलं होतं किती 116चं कट ऑफ गेलं होतं आणि ओबीसीला 2 जागा होत्या. आता 2 जागासाठी 116 हायएस्ट तर 118चा गेला होता. मग त्यामुळं हे मेरिट साधारणपणे ओबीसीचं 2 जागा असल्यामुळं 5 ते 6 विद्यार्थ्यांना बोलवणार. त्यामुळे आधी मेरिट ते या नियमानुसार जर बघायला गेला तर 110 पर्यंत सुद्धा येऊ शकतं. आणि लेट अस होप दॅट की दोज हू आर हॅव्हिंग मोर दॅन 110 विल बी इलिजिबल फ्रॉम द ओबीसी ऑर ईडब्ल्यूएस कॅटेगरी. आणि मग बाकीच्यांचं सुद्धा मुलींच्या बाबतीत सुद्धा तसंच आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण जरा थोडं हे ड्युटीज वगैरे हे तर आपल्याला दाखवलं मी. त्याच्यानंतर आपल्या तयारीबद्दल झालं होतं. त्यामुळे नेहमीप्रमाणे आपल्याला मुलाखतीचं टार्गेट हे 35, 36 आणि 36 तर किमान आपण ठरवलं की मला आपण धरून चालाय की मी पात्र झालेला शेवटचा ओपन जनरलचा उमेदवार आहे. मला जर निवड व्हायची झाली तर व्हॉट एव्हर वी जस्ट कॅल्क्युलेटेड किंवा कॅलिब्रेटेड त्याच्यानुसार 36 मार्क तरी इंटरव्ह्यूला पाहिजेतच किंवा मुलाखतीला पाहिजे. आणि मग जर 36 मार्क पाडायचे झाले तर काय करायला पाहिजे? सो वी हॅव टू अंडरस्टँड द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पर्सनॅलिटी टेस्ट अँड अकॉर्डिंगली ट्राय टू इनकल्केट दोज क्वालिटीज इन अवर पर्सनॅलिटी इन कमिंग से राउंड अबाउट 1 मंथ. तुम्हाला नाही म्हटलं तर काय झालंय की आता सेकंड की आहे विथ स्क्रुटिनी अँड एव्हरीथिंग माइट बी लेट अस होप दॅट 1 डिसेंबर ऑफ म्हणजे फर्स्ट वीक ऑफ डिसेंबरला ती होऊ शकेल. आणि मग त्याच्यानंतर ते स्क्रुटिनी मगाशी जसं सांगितलं ते 80 जणातले 55 जण ठरवायचं असतील तर त्यासाठी ती प्रक्रियाला एक समजा 10-15 दिवस गेले आणि मग त्याच्यातनं कॅन बी रिझल्ट बाय द एंड ऑफ डिसेंबर ऑर द फर्स्ट वीक ऑफ जॅन. मुलाखती त्याच दरम्यान होती. सो होपफुली वी आर गेटिंग ऍटलीस्ट मिनिमम 1 मंथ, मॅक्झिमम माइट बी द 2 मंथ्स. तर 1-2 महिने जे मिळतात तर त्या 1-2 महिन्यामध्ये व्हॉट एव्हर माइट बी म्हणजे जोपर्यंत माझा स्कोर जो सेकंड की नंतर जाहीर होत नाही तोपर्यंत वाट बघत बसण्यापेक्षा इफ यू आर हॅव्हिंग दोज मिनिमम व्हॉट वी जस्ट डिस्कस 120, 110 ऑर द इन केस ऑफ द फिमेल कॅन्डिडेट्स इव्हन इथं मगाशी आपण बघितलं की फिमेलचं ओपन फिमेलचं मेरिट हे इथं जर तुम्ही बघितलं तर ते 74ला गेलं होतं आणि अगेन्स्ट फिमेल गेलं ते 128ला. त्यामुळे आपल्यापैकी एखादी ओपन जनरलची मुलगी जर समजा समवेअर 110 प्लसची असेल तर 100% शी इज गोइंग टू बी देअर फॉर द इंटरव्ह्यू. आणि खाली किती जाऊ शकेल माइट बी 74 मागच्या वेळेला गेलं होतं कारण अनेक जणांच्याकडे ते एनसीएल आणि असलं तर ते व्हॅलिडिटीमध्ये न टिकल्यामुळं कारण मागच्या वेळेला सुद्धा बऱ्याच मुली ह्या एनसीएल नसल्यामुळं ओपन जनरल मधनं त्या एकच जागा असल्यामुळं तिघी जणी पात्र ठरू शकल्या नव्हत्या आणि त्यामुळं ज्यांना बोलवलं त्यांचीच निवड त्यांना मुलाखतीमध्ये 22 आणि 96 मार्क पडून निवड झाली होती. आणि यावेळेला मला वाटतं की ओपन जनरल कॅन्डिडेटमध्ये ज्या काही जागा आहेत मुलींच्यासाठी 2 तर त्या दोघीसाठी ज्या चौघी येतील त्या चौघीमधली शेवटची साधारण 95-96 मार्काची सुद्धा असू शकते आणि दॅट कॅन बी फ्रॉम द एनी अदर कॅटेगरी ऑल्सो. ते कॅन म्हणजे आपल्याकडं ओबीसी मधनं एक जागा आहे, ईडब्ल्यूएस मधनं एक महिलेला जागा आहे, एससी मधनं एक जागा आहे. तर ह्या 3 जागांच्यासाठी पात्र ठरणाऱ्या ज्या काही फिमेल कॅन्डिडेट असतील त्या ओपन फिमेल मध्ये सुद्धा पात्र ठरू शकतात प्रोव्हाइडेड दे आर गोइंग टू हॅव अ स्कोर समवेअर राऊंड अबाउट 95-96 पर्यंत असला तर 100% तिकडे होऊ शकतं. अँड सो अकॉर्डिंगली मला वाटतं की आपल्यापैकी बऱ्याच जणांना तो कॉन्फिडन्स असणारच. आणि त्यामुळं आपलं जे काही टार्गेट ठरवायचं आहे ते इथं सांगितल्याप्रमाणे 35 किंवा 36 आपला मगाचा आकडा आला त्याच्यानुसार. आता मग 36 पर्यंत मार्क पाडायचे झाले तर वी हॅव टू नो. इथं पहिलं सांगितलं ना ते अंडरस्टँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पर्सनॅलिटी टेस्ट वाय एमपीएससी कंडक्ट्स. मग एमपीएससीच्या जे काही पर्सनॅलिटी टेस्ट मधले जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत तर पहिलंच ऑब्जेक्ट असेस द पर्सनल सुटेबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट फॉर अ करिअर इन पब्लिक सर्व्हिस. म्हणजेच इथं आपल्याकडं वॉर्ड ऑफिसरसाठी तुमची पर्सनॅलिटी सुटेबल आहे की नाही ते बघायचं. आणि बाय एक्सपर्ट ग्रुप ऑफ अ कॉम्पिटंट अँड द अनबायस्ड एक्झामिनर्स. त्यामुळे इथं कुठलाही वशिला चालत नाही, नुसतं गुणवत्तेनेच होतं आणि हॅपॅझर्ड पद्धतीनं कधीही मूल्यमापन उमेदवाराचं केलं जात नाही. कारण आता तुम्ही बघितलं असाल की रिटर्न ज्या पद्धतीनं ही काही लेखी परीक्षा आपली जी रिटर्न एक्झाम झाली तर त्यातनं विविध क्षेत्रातले पदवीधर
किंवा 2-2 वर्ष तयारी करणारे असू दे किंवा 2 महिन्यापूर्वी तयारी करणारे असू दे किंवा सगळ्या परीक्षांमध्ये पास होणारा उमेदवार असू दे किंवा ज्याला सगळंच अभ्यासक्रमातल्या अगदी कोपऱ्यातल्या गोष्टी माहितीत असा असू दे, तर सगळ्यांना ते एका पाठीवरती आणून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळं द हायेस्ट कॅन्डिडेट गेटिंग क्वालिफाईड फॉर द इंटरव्ह्यू अँड देन द लोएस्ट याच्यातलं गॅप फार कमी असणार आहे. आणि त्याच्यामुळं फायनल सिलेक्शन म्हणजे ॲज फार एज माय अंडरस्टँडिंग इज कन्सिडर, तर फायनल सिलेक्शन विल बी डिसाइडेड बाय द स्कोर इन द इंटरव्ह्यू अँड नॉट बाय द स्कोर इन द रिटन एक्झामिनेशन विच वॉज डिसाइडेड लास्ट इयर. आणि त्याच्यामुळं आपण आपल्याकडे एखादी महिना 1.5 महिना मिळतो, तर त्याच्यामध्ये आपल्यामध्ये वॉर्ड ऑफिसर पदासाठी योग्य अशी जी काही व्यक्तिमत्वाचे पैलू लागतात ते माझ्याकडे आहेत, आणि नसले तर ते थोडंफार विकसित करण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. Second, it is intended personality test to judge the mental caliber of a candidate. Now, what is this mental caliber? पुढे आहेत काही स्लाइड, त्याच्यामध्ये बघूया आपण. Then it is really an assessment of not only his or her intellectual qualities but also social traits and his interest in current affairs. So that is again important. Now, आता तुम्हाला वाटेल की हे कुठे दिलेलं आहे, तर ह्या सगळ्याबद्दलची माहिती UPSCच्या वेबसाईटवरती आहे. अँड देन MPSC UPSC द्वारे जशी पर्सनॅलिटी टेस्ट घेतली जाते त्यानुसारच ते केलं जातं. आणि आमच्या संस्थेमार्फत वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन भरवतो. आणि आमचं जे काही 7वं स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन दुसऱ्यांदा पुण्यात घेतलं होतं आम्ही. आणि त्या टिळक सभागृहामध्ये UPSCची तत्कालीन अध्यक्ष जे होते DP अग्रवाल त्यांना बोलवलं होतं. आणि वेन ही वॉज ऍड्रेसिंग द इंटरॅक्टिंग विथ द स्टुडंट, सो त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही मुलाखतीमध्ये उमेदवारांचं कॅलिब्रेशन करताना द पॉइंट्स विच वी एम्फॅसाइज आर दिस. आणि त्यांनी 10 पॉईंट सांगितले होते, ते पुढे हेच पॉईंट आहेत, ते 10 व्यवस्थित ऑर्गनाईज पुढे केलेले आहेत. आणि त्याच संमेलनात तत्कालीन MPSCचे अध्यक्ष सुधीर ठाकरे त्यांनाही आम्ही बोलवलं होतं. आणि त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की मुलाखतीमध्ये आम्ही उमेदवार किती हुशार आहे हे बघण्यापेक्षा किती शहाणा हे तपासण्यासाठी त्याचा आत्मा बघत असतो. सो एनिवे, आपल्याला इंटेन्शन एकदा लक्षात आलं की त्यातनं त्या इंटेन्शनाच्या दृष्टिकोनातून मी माझ्या मुलाखतीची तयारी करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट फोर्थ पॉइंट इज सम ऑफ द क्वालिटीज टू बी जज्ड आर मेंटल अलर्टनेस, क्रिटिकल पॉवर ऑफ असिम्युलेशन, क्लिअर अँड लॉजिकल एक्सपोजिशन, बॅलन्स ऑफ जजमेंट, व्हरायटी अँड डेप्थ ऑफ द इंटरेस्ट, ॲबिलिटी फॉर द सोशल कोहेजन अँड लिडरशिप, इंटेलेक्च्युअल अँड मॉरल इंटिग्रिटी. तर हे UPSCच्या वेबसाईटवरती ह्या क्वालिटीज आम्ही PT मध्ये तपासतो असं स्पष्ट नमूद केले. त्याच गाईडलाईन्स आपल्याकडे बघितल्या जातात. अँड फॉर द लास्ट से राऊंड अबाउट आपल्याकडे काय झालंय की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले, तर त्यावेळेपासून MPSC कडं PT म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट घेताना या गाईडलाईन्स 100% पाळल्या गेल्या पाहिजेत असं एकंदरीत सूचना होत्या. अँड देन अकॉर्डिंगली इट हॅज बीन व्हॉट यू कॅन कॉल एज अ प्रॅक्टिस्ड. Then the questions will be asked on the matters of general interest and then intended to test the both specialized or general knowledge of the candidate. And then technique of the PT is that natural, directed, purposive assessment intended to reveal the mental qualities of the candidate. तर ह्या गोष्टी आपण थोड्या लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि मग तेच आता मगाशी जे सांगितले हे जे म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट मधला जो उद्देश हा जो नमूद केलेला आहे UPSCच्या वेबसाईटमध्ये, तर तोच हा आपल्याकडं अशा 10 पद्धतीनं एखाद्या उमेदवाराची काय म्हणतात मूल्यमापन करून त्याला एक समजा 36 मार्क द्यायचे आहेत, 40 मार्क द्यायचे आहेत, तर त्यावेळेला ह्या सगळ्याकडे ते लक्ष दिलं जातं. मग ह्या क्वालिटीज नेमक्या काय असतात आणि त्याच्यात काय करायला पाहिजे ते पुढच्या काही स्लाइड्स मध्ये दिलेले आहे. मग आता याच्यात काय आहे की असेसमेंट ऑफ अ स्पेशलाइज जनरल नॉलेज ऑफ कॅन्डिडेट करतात म्हणजे काय करतात. कारण आपली ही जी पोस्ट आहे वॉर्ड ऑफिसरची, त्यात टेक्निकल नॉलेज, मॅनेजर स्किल अँड ब्युरोक्रॅटिक कॅपॅबिलिटी या तिन्ही पैलूंनी युक्त असा किंवा क्षमतांनी युक्त असा उमेदवार फार महत्वाचा. आणि ते मुलाखतीतनं आपल्याला ते थोडक्यात माझ्याकडे हे आहे ते उत्तरातनं, देहबोलीतनं, संवाद कौशल्यातनं आपल्याला कुठेतरी सादर करता आलं पाहिजे. आणि मग हे करत असताना जर इफ यू सी दॅट क्वेश्चन्स आर डिझाईन इन सच अ मॅनर दॅट दे विल टेस्ट कॅन्डिडेट्स ऑप्टिमिझम in specialized or general knowledge related to the following qualities. So the first is IQ, intellectual quality. Second is SQ ज्याला आपण म्हणतो सोशल क्वेश्चन किंवा सोशल ट्रेट्स. मग याच्यात एम्पॅथी फार महत्वाची आहे.
तर सर्वसामान्यांबद्दलची जी कणव आहे, दया नाही, पण सर्वसामान्यांच्या बद्दल ज्या अडचणी आहेत तर त्या लक्षात घेऊन कायद्याच्या मर्यादेत राहून तर त्यांना मदत करणं, सो दॅट पर्टिक्युलर अप्रोच इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर थॉट प्रोसेस, मग तुम्ही कसा विचार करता इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. देन द इमोशनल स्टॅबिलिटी ऑफ द इम्पॉर्टंट उमेदवाराची असावीच लागते. आणि हिअर ऑप्टिमम नॉलेज मीन्स द इन्फॉर्मेशन सफिशियंट अँड इसेन्शियल टू सॉल्व्ह अ पर्टिक्युलर क्वेश्चन. म्हणजे त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला ते लक्षात घेतलं पाहिजे. मग आता याच्यातला हा जो काही टेक्निकल नॉलेज, मॅनेजर स्किल आणि ब्युरोक्रॅटिक कॅपॅबिलिटीचा जो भाग आहे, त्यावर आपल्या संबंधित प्रोफाईलमध्ये तुम्ही जे काही दिलेलं आहे, अकॅडमिक्स मधला असेल किंवा हॉबीज असतील किंवा तुमचा एरिया कुठला असेल, जिल्हा असेल किंवा ज्या पदावर सध्या काम करता, ह्या सगळ्यांच्या संबंधित ह्या 3 बाबी ची सांगड मगाशी आपण दाखवलेल्या 31 ड्युटी ज्या आहेत तर त्याच्याशी गाठली जाते. आणि त्याच्यामुळे त्या 31 ड्युटी त्यापैकी टेक्निकल नॉलेजशी संबंधित कुठल्या, मॅनेजर स्किल्स संबंधित कुठल्या, ब्युरोक्रॅटिक कॅपॅबिलिटी संबंधित कुठल्या, आणि माझं जे प्रोफाईल त्यातलं माझं अकॅडमिक बॅकग्राऊंड, मी सध्या ज्या सर्व्हिसमध्ये काम करतोय तिथली पार्श्वभूमी, आणि एकंदरीत आतापर्यंत जे काही सेवा दिलेली आहे तर त्यावेळेला हे मी वापरल्यामुळं मला आलेली क्षमता, आणि मग त्याच्या संबंधित आलेले प्रश्न, हे सगळं तुम्ही कसं मांडता किंवा सादर करता इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो हिअर वॉर्ड ऑफिसर, ब्युरोक्रेट म्हणजे वॉर्ड ऑफिसर इज एक्सपेक्टेड टू फाइंड सोल्युशन टू ऑल द प्रॉब्लेम्स विच ही ऑर सी फेसेस ड्युरिंग career at various level. And then for that you need to be master of none but jack of all trades. वॉर्ड ऑफिसरला तेच करावं लागतं. अँड ह्याच्यात काय आहे की ॲटलिस्ट नोईंग समथिंग अबाउट एव्हरीथिंग, अँड नोईंग एव्हरीथिंग अबाउट समथिंग इज नॉट इम्पॉर्टंट. अँड यू एव्हरीबडी हॅज एक्सपिरियन्स दिस इन आवर रिटन एक्झामिनेशन. आणि तो इथे फॉर दिस व्हॉट यू नीड, आता ह्या 2 क्वालिटीज माझ्याकडे आणायच्यात, मास्टर ऑफ नन अँड जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, म्हणजे समथिंग ॲटलिस्ट समथिंग अबाउट एव्हरीथिंग अँड नॉट एव्हरीथिंग अबाउट समथिंग, हे आणायचं झालं तर वी हॅव टू अक्वायर सर्टन प्रोडक्टिव्ह स्किल्स ऑफ रॅशनलाइज अनालिसिस. आणि मग ते ऑर्गनाइज स्किल्स आपल्याकडे असलीच पाहिजेत. मग आता ऑर्गनाइज स्किल्स म्हणजे काय, एखादा प्रश्न विचारला तर मग त्याचं उत्तर देताना त्याचं जे कंटेंट आहे ते कंटेंट 4-5 वाक्यात सांगताना पहिलं वाक्य कुठलं बोलणार, दुसरं कुठलं, नंतर कुठलं, आणि मग समयसूचकता काय पाहिजे, सो ऑल दॅट थिंग. मग याला पर्सनल सुटेबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट म्हणायचं. दुसरा मुद्दा क्रिटिकल पॉवर ऑफ असिम्युलेशन, तर त्याचा सगळ्यात महत्वाचा मराठीतला अर्थ असा आकलन क्षमता. हा प्रश्न मला का विचारला, त्यांच्या अपेक्षा काय आहेत आणि मी त्यांचं समाधान कसं करू शकतो आणि जेणेकरून मला चांगले मार्क पडतील. नाउ युनिट ऑफ द इंटरव्ह्यू इज नथिंग बट 1 क्वेश्चन अँड आन्सर. युजली आता ज्या काही LDOच्या इंटरव्ह्यू झाल्या त्या 15 ते 20 मिनिटाच्या झाल्या. त्यानंतर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या मुलांच्या ज्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या ज्या काही असिस्टंटच्या इंटरव्ह्यू झाल्या, सो दे वेअर युजली 15 to 20 मिनिट्स. सो द रफली हे गॅजेटेड पोस्ट दोन्ही आणि त्यांच्या मुलाखती घेताना 15 ते 20 ह्याच्यात. किंवा आता सोमवारी जे आपल्या PSIच्या मुलाखती कोल्हापुरात झाल्या. आता तिथं पाऊस पडला गेली 2 दिवसापासून, मग त्याने पुढे ढकलल्यात त्या. पण पहिल्या दिवशी ज्या काही मुलाखती झाल्या तर त्यावेळेला जे काही प्रश्न विचारले गेले आणि जो वेळ ते ग्रेड बी सर्व्हिसेससाठी आयोगातल्या सदस्यांनी दिला, सर त्यावरनं वाटतं जरी समजा ती 40 मार्काची जरी इंटरव्ह्यू असली तर दे जस्ट वॉन्ट टू सिलेक्ट द कॅन्डिडेट व्हेरी थरोली, म्हणजे आफ्टर थरो अनालिसिस ऑर द थरो यू कॅन से द इव्हॅल्युएशन ऑफ द कॅन्डिडेट. त्यामुळं इथं असिम्युलेशन म्हणजे काय, की तुम्ही प्रश्न नीट, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की अधिकारी हा चांगला श्रोता असायला पाहिजे. म्हणजे त्यानं बोलण्यापेक्षा ऐकणं चांगलं, म्हणजे तो बऱ्याच वेळेला ते आपण अष्टावधानी हा शब्द मानतो, तर तसं असायला पाहिजे. सो ॲबिलिटी टू अंडरस्टँड थिंग्स फुल्ली ऑर कम्प्लिटली. इफ कॅन्डिडेट इज मेंटली अलर्ट, ही विल बी बेटर प्लेस टू असिम्युलेट द क्वेश्चन आस्क्ड अँड जनरेट द ऑनेस्ट अँड थॉटफुल रिस्पॉन्स ऑर आन्सर. बरीच मुलं ती वाचल्यासारखी उत्तरं देतात, पाठ करून आलेली असतात, कुणाचं इमिटेशन करतात, आणि ज्याच्याकडे हे आकलनक्षमता कमी आहे तर ते सगळं रूल बुक पद्धतीने जी काही मुलाखत दिली जाते, तो नेवर द पॅनल लाईक दॅट. आणि मग हे इमिटेशन किंवा त्याच्यात आर्टिफिशियल किंवा कृत्रिमपणा खूप आलेला असतो, आणि तो टाळायचा झाला तर
आपली ओरिजिनॅलिटी पॅनल पुढे जाण्यासाठी दाखवण्यासाठी यू नीड टू हॅव दिस क्रिटिकल पॉवर ऑफ ॲसिम्युलेशन, आणि त्याच्याकडे आपण ते लक्ष पुरवायलाच पाहिजे. आणि बहुतांशी आपलं 5-6 वर्षाचा अनुभव तर किमान इथं मागितलेला आहे, आणि त्यामुळे आपल्यापैकी बरेच जण शासकीय सेवेत 10-15 काही जण 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहेत, आणि तुमच्याकडे निश्चितच क्रिटिकल पॉवर ऑफ ॲसिम्युलेशन अतिशय उत्कृष्ट असणार. पण ती जी आहे तर ती सादर करताना बॉडी लँग्वेज किंवा आपलं उत्तरातलं जे कंटेंट ते काय असायला पाहिजे, त्यासाठी ही ऑनेस्ट अँड थॉटफुल रिस्पॉन्स आणि आन्सर इज व्हेरी इम्पॉर्टंट. युअर नॉट द रिॲक्शन बट द रिस्पॉन्स फार महत्वाचे आहे. बरीच मुलं प्रश्न म्हणजे ते एक प्रश्न समजतात. मुलाखतीमध्ये कधीही प्रश्न म्हणजे प्रश्न नसतो, तर ती परिस्थिती असते. सो इट इज अ सिच्युएशन. आणि कुठल्याही परिस्थितीला उत्तर नसतं तर प्रतिसाद द्यायचा असतो, प्रतिक्रिया द्यायची नसते. आणि ही वायवा ऊस नाही आहे. इंजिनिअरिंगची मुलं बरीच आहेत, त्या परीक्षेमध्ये काही डॉक्टर सुद्धा आहेत, आणि मग त्या लोकांना ते वायवा ऊस जी होते अकॅडमिक्समध्ये तशा पद्धतीने ह्या पीटीकडे बघतात. तर ते तसं बघायला नको. त्याच्याऐवजी इट्स नॉट द कंटेंट मेनी टाइम्स ऑफ द आन्सर ऑर द अॅक्युरेसी ऑफ द आन्सर, बट द वे यू रिस्पॉन्ड टू दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन किंवा सिच्युएशन, हा फार महत्वाचा. आणि इट इज मीन्स ऑफ म्हणजे असिम्युलेशन इज अ मीन्स फॉर सेन्सिटायझेशन टुवर्ड द सोसायटी. आणि या ह्याच्यातनंच म्हणजे प्रश्न ऐकल्यानंतर तुम्ही उत्तर द्यायला किती वेळ घेता, त्यावेळेला तुमचा चेहरा कसा असतो, नजर कशी आहे, किंवा तुम्ही टेन्स झालाय का, किंवा तुमची चुळबुळ करताय का, सो मेनी थिंग्स आर देअर. आणि त्या ह्याच्यातनं ते असिम्युलेशन समजतं. आणि इफ यू इनकरेक्टली कॉम्प्रिहेंड अ क्वेश्चन, चान्सेस आर मोर दॅट यू वोंट बी एबल टू सॅटिस्फाय द पॅनल मेंबर. आणि यू हॅव सीन दॅट इन द रिटर्न 31 ऑक्टोबरला बऱ्याच जणांना कॉम्प्रिहेन्शन मध्येच कॉम्प्रिहेंड करणं, त्यात असिम्युलेशनचा जो काही भाग आहे तो करताना थोड्या अडचणी आल्या, आणि माहिती असलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण चुकीची गेली. सो दॅट शुड नॉट हॅपन इन द इंटरव्ह्यू. आणि मग ते टाळायचं झालं तर यू नीड टू अक्वायर सर्टन स्किल्स, आणि त्या स्किल्स मधलं हे पॉवर ऑफ असिम्युलेशन, आकलन क्षमता चांगली केली पाहिजे. आता एकदा आकलन क्षमता चांगली आली की क्लिअर अँड लॉजिकल एक्सपोजिशन, मग दॅट क्लॅरिटी ऑफ द थॉट, स्पष्टता असली पाहिजे. प्रश्न विचारला डायरेक्ट मुद्द्याला हात घालायचं, पार्श्वभूमी सांगत बसायची नाही, उत्तर पटवून द्यायचं कधी नाही. त्याच्याऐवजी प्रतिसाद मगाशी जो सांगितला तो असला पाहिजे. आणि त्यात रॅशनॅलिझम, इंट्युशन ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यात आर्टिफिशियलनेस येतो जर समजा इफ यू स्टार्ट इमिटेटिंग समबडी. सो क्लिअर एक्सपोजिशन इज नथिंग बट डिस्क्रिप्शन ऑफ सर्टन थॉट ऑफ अन आयडिया, आणि इट रिक्वायर्स क्लिअर अंडरस्टँडिंग म्हणजेच असिम्युलेशन. अँड नॉट ओनली दॅट डिमांड ऑफ द क्वेश्चन बट ऑल्सो कॅरेक्टर दॅट इज ऑनेस्ट अँड सिम्पल. त्यामुळं जर समजा तुम्ही आता बघितला तर सध्याचे काही एमपीएससीचे इंटरव्ह्यू म्हणजे परवा यांच्या इंजिनिअरिंगच्या मुलांच्या झाल्या किंवा एलडीओच्या झाल्या, सध्या पीएसआयच्या चालू आहेत. तर तत्कालीन आठवड्यात घडलेल्या ज्या काही चालू घडामोडी आहेत तर त्यांची सांगड घालून प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि मग आता एकंदरीत तुम्ही जर बघायला गेला तर ते कंगना राणावतनी भारतीय स्वातंत्र्याबद्दल काढलेले उद्गार, मग त्याच्यातनं भारतीय राज्यघटनेतल्या मूलभूत कर्तव्यातील एखाद्या तरतुदीचा जो काही भंग होतो त्याच्यानुसार आपल्याला कारवाई करता येईल का, कॅन यू कन्सिडर ब्रिंग इट अँड द सेडिशन, किंवा ते पद्म पुरस्कार मागे घेता येईल का. सो इवन दॅट पर्टिक्युलर मॅटर माइट नॉट बी रिलेटेड directly with our duty or the our post. So just to understand your caliber as a gazetted officer, कारण गॅझेटेड ऑफिसरचं प्रतिनियुक्ती कुठे होऊ शकते. अनेक वॉर्ड ऑफिसर मंत्र्याचे पीएस सुद्धा होऊ शकतात. पुढे आता इन सर्व्हिसमध्ये आय एसच्या डेप्युटेशन मध्ये सुद्धा युडीतनं बऱ्याच जणांची, यावेळेला युडीतनं 16 जणांना या गेल्या रविवारी ती आपल्याकडं डायरेक्ट आय एसची जी काही परीक्षा इन सर्व्हिस मधली जी झाली तर त्यातले युडीतले 16 जण होते. आणि त्यातले मेनी ऑफ देम वर्क ॲज अ वॉर्ड ऑफिसर इन मुंबई महानगरपालिका ऑल्सो अँड इन अदर कॉर्पोरेशन्स ऑल्सो. डीएमसी आहेत त्याच्यातले काही जण, आता काही वेगळ्या डायरेक्टरच्या पदावरती काम करणारे, टाउन प्लॅनरच्या पदावरती काम करणारे सुद्धा त्यातले काही जण आहेत. आणि सो व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर इज दॅट की आपल्याकडे हे लॉजिकल अँड क्लॅरिटी एक्सपोजिशन सादर करताना आपण सतत डिमांड ऑफ क्वेश्चन जसं लक्षात घेतो, त्याचबरोबर त्या परिस्थितीला प्रतिसाद देताना
जो एक प्रामाणिक आणि कार्यक्षम प्रयत्न, आणि तो कॉम्प्लिकेटेड नसावा, कधी साधा असावा, तो आपले हेतू, त्यात हेतुशुद्धता त्याला म्हटलं जातं, ती असावी, आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचे प्रयत्न मी सतत करणार, हे कुठेतरी आपल्या मुलाखतीमध्ये तुमच्या वाक्यातनं, देहबोलीतनं यावं लागतं. सो एक्सपोजिशन मध्ये सगळ्यात महत्वाचं, इट कॅन बी डन इन ऑर्गनाइज्ड मॅनर विथ अ ग्रेट डिसिप्लिन. Also, one should do it humbly but assertively, and simple manner but confidently and honestly. आता होते काय, बऱ्याच वेळा मुलाखतीमध्ये आम्ही बघतो की बरीच मुलं आम्हाला पॅनल मेंबरपेक्षा जास्त माहिती आहे, आणि जे माहिती आहे ते 100% खरं आहे हे पॅनल मेंबरला पटवून द्यायचा प्रयत्न करत असतात. आणि अनेक वेळेला त्याची गरज नसताना सुद्धा त्या बऱ्याच मुलांचा तो अट्टहास असतो की यू शुड लिसन टू अस अँड दिस इज द करेक्ट. सो हा अग्रेसिव्ह अप्रोच हा अनेक वेळेला वेल वर्किंग ॲज अ, बिकॉज वॉर्ड ऑफिसर हे डेव्हलपमेंटल ऍडमिनिस्ट्रेशन मधलं पद आहे, आणि इथे सगळ्यांना समजून घेऊन एम्पॅथेटिक अप्रोचनी जी परिस्थिती हाताळायची असते किंवा दिलेली कामं आणि जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात, त्यावेळेला हे लॉजिकल एक्सपोजिशन फार महत्वाचं ठरतं. आणि ते बघण्यासाठी म्हणजे हाऊ मच सेन्सिटिव्ह यू आर विथ सर्टन इश्यूज, हे सगळं त्याच्यात बघितलं जातं. त्यानंतर डेप्थ अँड व्हरायटी ऑफ द इंटरेस्ट, अर्थात इट इज मगाशी जसं बगितलं त्यानुसार ते 32 म्हणजे 31 जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. आणि तिथं म्हणजे वॉर्ड ऑफिसर ऍडव्होकेट असतो, डॉक्टर असतो, इंजिनियर असतो, अकाउंटंट असतो, त्यानंतर पॉलिटिशियन सुद्धा तो असतो, तो लीडर सुद्धा आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, प्लॅनर आहे, सो मेनी थिंग्स. त्याच्यामुळे त्याला ह्या सगळ्या गोष्टी मला जमणार, हे कुठेतरी ते त्याला दाखवता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग ही डेप्थ अँड व्हरायटी ऑफ द इंटरेस्ट आपला म्हणजे रिटर्नचा जो अभ्यासक्रम किंवा जो काही होता त्याच्यात हे सगळं आपण बघितलेलं आहेच. मग त्यात कन्सेप्ट क्लिअरन्सी, त्याचं ऍप्लिकेशन करणं, अपडेशन करणं, हे फार महत्वाचं. आणि इथं जे बोल्ड टाईपमध्ये दिलेलं मॉडर्न करंट्स ऑफ थॉट अँड इन इन न्यू डिस्कवरीज विच शुड राऊज द क्युरिओसिटी ऑफ वेल एज्युकेटेड युथ. म्हणजे आपल्या सभोवती घडणाऱ्या घटनांच्यामुळं आपण अस्वस्थ होतोय. म्हणजे आता माहिती असेल तुम्हाला, गेल्या आठवड्यात आपल्याकडं गडचिरोली जिल्ह्यामध्ये ते नक्षलवाद्यां जवळजवळ 26 नक्षलवाद्यांना पोलिसांनी मारलं. मग त्यात मिलिंद तेलतुंबडे असेल किंवा आनंद तेलतुंबडे, जे सध्या एल्गार परिषदेचे काही कार्यकर्ते म्हणून तुरुंगात आहेत, मग त्यांच्याबद्दलचे प्रश्न किंवा त्यांच्याबद्दल त्यांच्या काही उपक्रमामुळे म्हणा किंवा काही याच्यामुळे, विचारसरणीमुळे म्हणा, की ग्रामीण भागातला म्हणजे आदिवासी भागातला नक्षलवाद हा शहरी भागात येतोय. आणि ज्या वेळेला दॅट अर्बन नक्सलिझम येतंय, तर दॅट इज कॉल्ड ॲज ॲट प्रेझेंट ग्रीन कॉरिडॉर. आणि अगोदर जो काही पशुपती ते तिरुपती नावाने नक्षलवाद्यातलं, म्हणजे पशुपती म्हणजे काठमांडू आणि तिरुपती म्हणजे आंध्र प्रदेश किंवा कर्नाटकची बॉर्डर, इथंपर्यंत येणाऱ्या 157 आपले जे काही लोकसभा खासदारांच्या जे काही मतदारसंघात, तर त्यांना ते साम्यवादी राजवट किंवा माओवादी राजवट आणायचे, आणि त्याच्यासाठी त्यांचा तो रेड कॉरिडॉर. मग आता ते जमत नाही म्हटल्यानंतर दे आर शिफ्टिंग देअर अप्रोच टू द ग्रीन कॉरिडॉर. आणि मग असे हे ग्रीन कॉरिडॉर अँड हाऊ इट इज रिलेटेड टू द urban life and how that can cause a threat to urbanization in our country. आणि महत्वाचं कसं आहे की एल्गार परिषदेनंतर ते पुणे ते अहमदाबाद या दरम्यान तो ग्रीन कॉरिडॉर नक्षलवाद्यांनी तयार करून, तर या दरम्यान येणाऱ्या सगळ्या शहरांच्या मध्ये नक्षलवादाला छुपा पाठिंबा किंवा स्लीपर सेल मिळवायचे, आणि त्याच्यातनं मग म्हणजे जसं आदिवासी भागात नक्षलवाद जोमानी पुढे झालाय किंवा पाठिंबा देणारे किंवा तरुण वगैरे त्यात सहभागी होतात, तसं हे शहरामध्ये सुद्धा किंवा शहरातल्या लोकांना सुद्धा त्याबाबतीत आकर्षित करायचं, हा सगळा तो प्रकार चाललेला आहे. पण नाव सो वॉर्ड ऑफिसर नीड टू बी अवेअर अबाउट दिस टाईप ऑफ द मॉडर्न करंट अप्रोचेस वॉट आर हॅपनिंग. आणि मग त्या ह्याच्यातनं आपल्याला एकंदरीत डेप्थ अँड व्हरायटी ऑफ द इंटरेस्ट संबंधितली जे काही प्रश्न येतील ते हाताळणं सोपं जातं. बॅलन्स ऑफ जजमेंट, तुम्हाला माहिती आहे आपल्या समाजात प्रचंड विरोधाभास आहे. मुंबई शहरात तर तो कितीतरी विरोधाभास आहे. आणि मग अनेक जमाती, म्हणजे मुंबई म्हणजे हे छोटं जगाची प्रतिकृतीच आहे. म्हणजे अगदी आपल्याकडे रोहिंग्या मुसलमान आहेत, बांगलादेशी तरी भरपूर आहेत. मग अगदी मुंबईतल्या फुटपाथ पासून अगदी ऐषारामी जीवनशैली जगणारे सुद्धा आपल्याकडे बांगलादेशी आणि नेपाळी नागरिक दिसतील. म्हणजे सामान्य माणसाला जे काही मिळत नाही तशा त्यापेक्षा जादा सुविधा घेणारी लोक सुद्धा परदेशातली अवैधरित्या राहणारी आपल्याकडे आहे.
आणि मग अशा वेळेला एकंदरीत परिस्थिती हाताळताना नागरी सुविधावरचा येणारा जो ताण आहे, तर तो हाताळत असताना मानवी हक्क किंवा बाकीच्या काही ज्या बाबी आहेत, त्या कायदेशीर तरतुदी आहेत, या सगळ्यांचं सांगड घालण्यात मी समर्थ आहे. आणि त्याच्यामुळे बॅलन्स ऑफ जजमेंटमध्ये एक्सटेंट म्हणजे कुठल्या स्तरापर्यंत तुम्ही एखादी निर्णय घेता किंवा एखादी भूमिका घेता ती नेऊ शकता किंवा डेप्थ त्याच्याबद्दलची तुमच्याकडे किती आहे जजमेंटची आणि इंटेन्शन. आणि याच्यात बॅलन्स ऑफ जजमेंट म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल दोन्ही बाजू माहिती असणं आणि त्यातनं सुवर्णमध्य काढण्याची परिस्थिती पॅनल पुढे मांडणं हे येत नाही. यू हॅव टू टेक अ सम स्टँड. मग एक स्टँड घेऊन तर त्याच्याचं समर्थन करणं आणि त्याच्या विरोधात असणाऱ्या मतांचं खंडन करणं हे उमेदवाराला कितपत जमतं, दॅट इज रिलेटेड टू द बॅलन्स ऑफ जजमेंट and my ability to analyze many issues without bias. And then here link various issues and analyze them critically. आणि biased view always reflects shallowness. आणि त्याच्यामुळे ते इन डेप्थ असायला पाहिजे. आणि यासाठी what I feel is we need to have a very systematic and organized approach to handle a particular solution. Might be the disaster or providing any amenities or any urban poverty alleviation program असेल किंवा काही असू दे किंवा साधा हॉबी बद्दलचा असू दे. सो यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी अवेअर अबाउट सर्टन इश्यूज रिलेटेड टू दॅट. त्यानंतर सोशल अँड इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी. सो व्हॉट इज दिस? सो इट इज नथिंग बट इंटिग्रिटी म्हणजेच काय म्हणायचं त्याला ते आपण सत्यनिष्ठा मराठीत त्याला म्हटलं जातं. तर कामाप्रती जी सत्यनिष्ठा, मग कामाप्रती म्हणजे काय की द कोड ऑफ कंडक्ट आहे, मग ते SOP असतो, तर त्याच्यानुसारच ते काम करायचं. एथिकल असलं पाहिजे, दबावाला बळी पडलं नसलं पाहिजे, सर्वसामान्यांना सुविधा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला गेला पाहिजे. सो आता पॅन्डेमिकच्या काळात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडच्या सगळ्या वॉर्ड ऑफिसरनी खूप चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत. बॉडी लँग्वेज, साधारण मुलाखतीमध्ये बॉडी लँग्वेज मधले हे जे 4 पैलू आहेत ते फार महत्वाचे आहेत. त्यातलं पॉश्चर म्हणजे बैठक जी आहे तर ती माणसाचं व्हॉट वी कॉल ॲज अ स्टॅबिलिटी दाखवते. आणि बैठक हे पहिलं आपलं काय म्हणायचं त्याला इम्प्रेशन असतं, फर्स्ट इम्प्रेशन. आणि त्यामुळं ज्या वेळेला तुम्ही त्या इंटरव्ह्यू हॉलमध्ये पॅनल पुढे जाऊन पॅनल समोर असलेल्या खुर्चीत बसता, तर ती खुर्ची वॉर्ड ऑफिसरची आहे. आणि मग त्या वॉर्ड ऑफिसरच्या खुर्चीला असलेल्या अधिकार आणि जबाबदाऱ्या पाळण्यास मी समर्थ आहे, अशा पद्धतीने त्या खुर्चीत रुबाबदारपणे बसायला पाहिजे. तर बऱ्याच जणांची बैठकच अनेक वेळेला तर त्यांच्या पर्सनॅलिटीत असलेली लॅक्झिटी दाखवते. आणि ती टाळण्यासाठी यू नीड टू लर्न टू हाऊ टू सिट व्हेरी डायनॅमिकली. द स्टॅबिलिटी दिसली पाहिजे. त्यानंतर त्यातनं अलर्टनेस, अवेअरनेस दिसला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे की इट शुड रेडिएट युअर पर्सनॅलिटी ॲज अ ब्युरोक्रॅट. त्यामुळे पॉश्चर फार महत्वाची, बैठक महत्वाची आहे त्याच्यात. आणि ती बैठक बसताना दॅट शुड नॉट, बिकॉज ही काय फॉर्मल इंटरव्ह्यू असल्यामुळं इथे ड्रेस कोड तर बऱ्यापैकी असतो. दुसरी गोष्ट अशी आहे की तिथं तुम्ही सिनियर लोकांच्या पुढे बसत असल्यामुळं तिथे विनयशीलता फार महत्वाची असते. आणि त्या बैठकीतनं एका बाजूला तुमचा रुबाबदारपणा किंवा युअर डिप्लोमॅटिक अप्रोच असताना म्हणजे तो दिसत असताना दुसऱ्या बाजूला विनयशीलता सुद्धा असली पाहिजे, ॲरोगन्स दिसला नसला पाहिजे. बरेच मुलं ते करारी चेहऱ्यानं किंवा अग्रेसिव्ह मुद्रा करून बसलेली असतात, तर ते असू नये. फेशियल एक्सप्रेशन मध्ये ते एक महत्वाचा. फेशियल एक्सप्रेशनचा अर्थ काय येतं की मुलाखतीच्या संदर्भात फेशियल एक्सप्रेशन मुळे पॅनल मेंबरला उमेदवाराच्या मनात काय चाललंय ते समजतं. त्यामुळं चेहऱ्यावरचे भाव हा माणसाच्या मनात किंवा मेंदूत चाललेल्या विचारांचा आरसा असतो. मग ज्या वेळेला प्रश्न विचारला जातो, तो प्रश्न ऐकतानाच अनेक उमेदवार चेहऱ्यावरती आट्या पाडतात. काही जण चेहरा गोंधळलेला करतात. काही जणांना चेहऱ्यावरती स्ट्रेस येतो. काही जणांना काहीच फरक पडत नाही आणि दे जस्ट डोंट बॉदर अबाउट, म्हणजे अडण्यासारखा चेहरा करून बसतात. तर अशा ह्या पैकी कुठलाही चेहरा तिथे उपयोगाचा नसतो. अनेकदा तुम्ही काही लोकांच्याकडनं मार्गदर्शन घेतात, त्यातले बरेच जण सांगतात की हसऱ्या चेहऱ्यानं मुलाखतीला जावं. मग बरेच उमेदवार काय करतात की खुर्चीत गेल्यानंतर ते हात करताना ते विश करणार, गुड मॉर्निंग. मग त्यांनी म्हटलं की बसा, तर थँक्यू म्हणून बसतात. आणि बसल्यानंतर आपल्याकडे साधारण काय आहे की तुमच्या मुलाखतीला 3 जण असणार, तर त्या तिघांच्याकडे आळीपळीनं बघून हसतात. असं होतं, आय हॅव सीन दॅट.
सो हसरा चेहरा म्हणजे तसं नाहीये. हसरा चेहऱ्याचा अर्थ असा की उत्साही. सो यू शुड बी इगर टू लिसन टू द क्वेश्चन. प्रश्न ऐकताना चेहऱ्यावरती उत्सुकता पाहिजे आणि उत्तर येऊ नाही येऊ आपल्याला उत्तर, तर ते उत्तर देत असताना चेहऱ्यावरती समाधान पाहिजे. चेहरा कधी रखरखीत असू नये. अनेक जणांच्या चेहऱ्यावरती प्रश्न ऐकताना आणि उत्तर देताना ते लबाडी दिसते. तर ते चेहरा आपला लबाड सुद्धा किंवा कनिंग किंवा धूर्त चेहऱ्याची माणसं भरपूर असतात. बरेच अधिकारी दोज हू आर ऑलरेडी इन द सर्व्हिस, तर त्यांची उत्तरं देताना त्या चेहऱ्यावरती जो कनिंगनेस रिफ्लेक्ट होतो किंवा अनेक जणांचा रेडिएट होतो, मुलाखती घेताना आम्ही बघतो, तर ते कधी दिसू नये. त्याच्याऐवजी चेहरा हा आपला समाधानी असला पाहिजे, प्लेझेंट ज्याला आपण म्हणतो ते, आणि प्रश्न ऐकताना उत्सुकता असली पाहिजे. अर्थात एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर चेहरा आपला पडणं साहजिक आहे ते. पण पडल्यामुळं तो चेहरा केविलवाणा कधी करू नये. बऱ्याच उमेदवारांचा चेहरा इतका केविलवाणा किंवा गरीब करतात की जस्ट दे वॉन्ट टू टेल की नाही सर आता काय माझं खरं नाही, यावेळेला मला तुम्ही करूनच टाका. तर इथं ती दयाभाव पॅनेलकडनं यू शुडंट अर्न. आणि त्याच्यामुळं एकंदरीत चेहरा जो आहे तर तो चेहरा उत्सुकतेचा पाहिजे, समाधानाचा पाहिजे, गोंधळलेला नसावा, अग्रेसिव्ह नसावा, अतिशय केविलवाणा सुद्धा नसावा. आणि एकंदरीत आता वेन वी मेनी ऑफ यू माइट बी जॉइनिंग विथ अस फॉर द मॉक इंटरव्ह्यू, सो दॅट टाइम वी कॅन रीड इट अँड लेट यू नो अबाउट मोर डिटेल्स अबाउट दॅट. त्यानंतर म्हणजे थोडक्यात बघा, चेहऱ्यावरनं बऱ्याच वेळेला तुम्हाला हा प्रश्न समजला का, प्रश्नाचा रोग समजला का, तुम्हाला उत्तर येतंय का, आणि तुम्हाला खरंच माहिती आहे तुम्ही उत्तर देता, की खूप तयारी करून कुठून तरी वाचून ते वर्तमानपत्रातलं एडिटोरियल बोलता किंवा कायद्यातल्या नुसती वाक्य वाचून दाखवता, हे सगळं त्यांच्या ते लक्षात येतं. आणि त्याच्यामुळं एकंदरीत बऱ्याच वेळेला अनेकांची उत्तरं अचूक असून सुद्धा, सो फेशियल एक्सप्रेशन्स म्हणजे चेहऱ्यावरचे भाव आणि त्यांचं उत्तर यांची काही बऱ्याच वेळा सांगड नसते. आणि ती सांगड नाही दिसली, उत्तर अचूक असले तरी सुद्धा आपल्याला चांगले मार्क पडण्यात अडचणी येतात. त्यामुळे फेशियल एक्सप्रेशन्स वी हॅव टू टेक मच केअर. आणि काय माहिती आहे की मुलाखतीला स्ट्रेस हे असतंच. त्यानंतर तुम्ही गेला की तिथं ते ॲड्रिनलिन तयार झालेलं असतं, हार्टबीट वाढलेले असतात. अनेक जणांना तो एसीत असला तरी सुद्धा घाम येत असतो. मुंबईतच इंटरव्ह्यू असणार आहेत आणि ह्युमिडिटी जास्त असते. सो जनरली येत असतं, म्हणजे एसी असला तरी सुद्धा घाम येतो. मग अशा वेळेला वी नीड टू टेक केअर ऑर द टॅकल दोज इश्यूज ऑल्सो. तर त्यासाठी सुद्धा काही गोष्टी आपल्याला करायला लागतील. आणि मग घाम आला की मग ते चेहऱ्यावर तो पुसणं, मग त्या ह्याच्यातनं घाम येतोय म्हटल्यानंतर त्यांना कसं वाटेल, मी पुसायला गेलं तर काय होणार, मग ती काळजी येते, मग चिंता यायला लागते आणि स्ट्रेस वाढतं. हे सगळं टाळायचं झालं तर यू नीड टू हँडल दिस टाईप ऑफ द सिच्युएशन्स. त्यानंतर आय कॉन्टॅक्ट काय, माणसाचा आत्मविश्वास हा त्याच्या डोळ्यात असतो किंवा नजरेत असतो. आणि बऱ्याच वेळेला सांगितलं जातं की बरेच मार्गदर्शक सांगतात की नजरेला नजर देऊन उत्तर द्यावं. सो दॅट इज नॉट अ रॉंग. पण बऱ्याच जणांचं काय होतं की ते पॅनल मेंबरने एकानं प्रश्न विचारला तर त्याच्याकडेच बघून उत्तर देणार, बाकीकडे देणारच नाही, बघणारच नाही बाकीच्यांच्याकडे. तसं नाही. सो नजर जी आहे आत्मविश्वास बरोबरच इट इज वन ऑफ द इंडिकेटर ऑफ द मल्टीटास्किंग. It is one of the indicator of coordination or the supervision or taking everybody along with you, or it is again one of the indicator of how good motivator you are, or how you can convince your subordinates or your superiors also particular issue. त्यामुळे आय कॉन्टॅक्ट किंवा नजर जी असते आणि कंट्रोल, माणसं म्हणजे आपले पंतप्रधानांचे ज्या वेळेला त्या भाजपच्या अधिकाऱ्यांच्या किंवा खासदारांच्या पदाधिकाऱ्यांच्या किंवा खासदारांच्या बैठकी घेतात, तर त्यावेळेला ती इतक्या उत्कृष्टपणे फक्त नजरेनं ही कंट्रोल्स एव्हरीथिंग. आणि त्याच्यामुळे आय कॉन्टॅक्ट मध्ये हे सगळे अर्थ त्यांना शोधायचे असतात. त्यानंतर काही जणांची मगाशी जसं चेहरा केविलवाणा असतो, ती नजर सुद्धा अतिशय केविलवाणी करतात. तर तसं कधी करू नये. सो म्हणजे उत्तर नाही आलं की काही मुलं चेहरा खजील करतात किंवा नजर एकदम पाडून बसतात किंवा नजर द्यायची टाळतात. सो इट शुडंट बी. कारण काय, एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर तो काही गुन्हा असत नाही. सो दॅट इट्स अ क्वाईट कॉमन थिंग. आणि त्यामुळे मुलाखतीला तुम्ही गेला, 50% प्रश्नांची जरी उत्तरं नाही आली, त्याचा चांगला प्रतिसाद जरी देता आला की मला प्रश्नाचं उत्तर माहिती नाही, हे अतिशय चांगल्या पद्धतीने जरी सादर करता आलं, दॅट इज ऑल्सो कन्सिडर वन ऑफ द टाईप ऑफ द रिस्पॉन्स किंवा आन्सर, आणि मार्क चांगले पडू शकतात.
त्यामुळे आय कॉन्टॅक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कधी नजर उग्र असू नये, नजरेमध्ये विनयशीलता पाहिजेच, सौम्य असायला पाहिजे. आणि त्याच मगापासून सांगितलेल्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्याकडे थोडं आपण लक्ष द्यायला पाहिजे. सो त्याच्यानंतर जर आपण बघायला गेला तर बॉडी मुवमेंट. बऱ्याच जणांचं कसं असतं माहिती आहे की बॉडी मुवमेंटमध्ये हातवारे खूप लोक करतात आणि काही जणांना ती सवय असते, काही नॅचरल असतात. पण बऱ्याच वेळेला पॅनल मेंबर त्या हातवाऱ्यांचा किंवा बॉडी मुवमेंटचा अर्थ काय काढतात की देर इज अ लॅक ऑफ वोकॅब्युलरी. म्हणजे तुम्हाला एखादा मुद्दा मांडताना लागणारी शब्दसंपत्ती किंवा शब्दसंचय किंवा त्याबद्दलचं एकंदरीत विचार कमी पडतात, म्हणून तुम्ही हाताच्या साहाय्याने ते पटवून द्यायचा प्रयत्न करता. तो एक अर्थ निघतो. दुसरा अर्थ असा की तुमचा मुद्दा पटवून देण्यासाठी, अग्रेसिव्ह होण्यासाठी बरेच जण हातवारे करतात. तर ह्या दोन्ही गोष्टी टाळल्या पाहिजेत. सौम्यपणे बरेच जे शिक्षक असतात त्यांचं ते जास्त होतं, बट अगेन यू कॅन कंट्रोल इट. तर थोडं हे बॉडी लँग्वेज. आता हे बॉडी लँग्वेज का महत्वाचं ते सुद्धा सांगतो. आमचं स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन जे आमच्या संस्थेमार्फत घेतलं जातं नागपूरला झालं होतं. ते तिसरं संमेलन होतं साधारण 2015 मध्ये. आणि त्यावेळेला आम्ही त्यावेळेचे तत्कालीन एमपीएससीचे अध्यक्ष मधुकर कोकाटे साहेब आणि एमपीएससीचे सचिव अभय नारायण त्रिपाठी, तो पहिला ऑल इंडिया सेवेमधला अधिकारी की ज्यांना सचिव म्हणून एमपीएससीने नेमलं होतं. तर त्या दोघांना आम्ही त्यावेळेला मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की मुलाखतीमध्ये जे काही गुण दिले जातात तर त्या गुणातला बहुतांशी ऑलमोस्ट 30-40% वेटेज इज गिवन टू द बॉडी लँग्वेज. समजा 100 गुण असतील तर 30-40% भर तो त्या बॉडी लँग्वेजवरती. आणि मग त्या बॉडी लँग्वेज, आता बॉडी लँग्वेज कसं आहे की इट्स नथिंग बट नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आणि ते नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असल्यामुळं तर ते आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. हे आणि बऱ्याच वेळेला अधिकाऱ्यांना नॉन व्हर्बल कम्युनिकेशननीच बऱ्याच गोष्टी साध्य करायच्या असतात. त्याबद्दलची तर माहिती परत दिलेली आहे की मगाशी जे सांगितलं तुम्हाला की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ काय ते पॉश्चर, फेशियल एक्सप्रेशन, आय कॉन्टॅक्ट आणि बॉडी मुवमेंट. कम्युनिकेशन स्किलमध्ये ह्या 5 गोष्टी बघितल्या जातात. इंग्लिशमध्ये बोलायची तुमची क्षमता महत्वाची आहे, कंटेंट महत्वाचं आहे, मुद्देसूदपणा त्यात असायलाच पाहिजे, प्रेझेन्स ऑफ माइंड आणि टाइम म्हणतो तर ते एक समयसूचकता त्यात असली पाहिजे. आणि कम्युनिकेशनचे 4 सी जे आहे तर तुमच्याकडे आहेत की नाही ते बघतात. आता ही मुलाखत जी घेतली जाते तर त्यासाठी प्रश्न विचारायला पाहिजेत. सो सोर्स ऑफ द क्वेश्चन इज लाईक दिस. त्यामुळे तुमच्यापैकी प्रत्येकानं सेकंड की येऊन मुलाखतीला पात्र ठरेपर्यंत आपण जे काही एमपीएससीला अर्ज केला त्या प्रोफाईलमध्ये जे काही लिहिले त्याच्यावरचे काही प्रश्न तयार करावेत. अकॅडमिक्स बद्दल, जॉब एक्सपिरियन्स बद्दल, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, हॉबीज, करंट अफेअर्स, नॉलेज ऑफ डिपार्टमेंट, पोस्ट, कॅडर, बोर्ड ऑफिसरचे, म्युन्सिपालिटी किंवा ते सर्व्हिस रेकॉर्ड, एक्सपोजर, ह्या सगळ्याबद्दलची आपल्याला थोडी तरी माहिती, पूर्व माहिती आपल्याला असणारच, पण ती ऑर्गनाईज करून व्यवस्थित ठेवली तर त्याच्यावरती काही प्रश्न कसे येऊ शकतात अशी एक स्वतःची क्वेश्चन बँक एक 200 प्रश्नांची केली. साधारण मी बघितले वॉर्ड ऑफिसरच्या मुलाखतीला एक 20-25 मिनिटांमध्ये एक मिनिटाला एक 2 किंवा 3 प्रश्नोत्तर धरली तर किमान 50 आणि कमाल एक 70-80 प्रश्नांचा संवाद होतो. आणि त्यामुळे एक 70 ते 80 प्रश्न कुठले असू शकतात. आणि फॉर्मल इंटरव्ह्यू असल्यामुळं आणि वी हॅव लर्न्ड इन द पर्सनल मॅनेजमेंट द इंटरव्ह्यू इज वन ऑफ द बेस्ट मेथड ऑफ द सिलेक्शन. आणि त्यामध्ये मग डिस्पॅरिटी येऊ नये, सगळ्यांचं एकाच पद्धतीनं सिलेक्शन किंवा मूल्यमापन व्हावं त्यासाठी स्ट्रक्चर्ड पद्धतीने ती इंटरव्ह्यू घेतली जातात. त्यामुळे मेनी क्वेश्चन्स आर कॉमन टू इच अदर. मग काय, व्हॉट आर दोज कॉमन 10 क्वेश्चन्स टू इच अदर? तर पहिले की तुमच्या आताची जी सेवा आहे त्यातलं तुम्हाला वॉर्ड ऑफिसर म्हणून काम करताना कसा फायदा होईल, तर तुम्ही ज्या विषयातली पदवी घेतली त्याचा आतापर्यंत प्रशासनात वापर केला का, किंवा आता इथं पुढे तुम्ही कसं करू शकाल, किंवा साधारणपणे आता तुम्ही वॉर्ड ऑफिसर झाला तर काय समस्या येतील आणि हाऊ विल हँडल दॅट. मग सध्या डेव्हलपमेंटल ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे देयर इज अ लॉट ऑफ पॉलिटिकल इंटरफिरन्स अँड द डिमांड फ्रॉम द पब्लिक आर ऑल्सो व्हेरी हाय. लोकांच्या अपेक्षा सुद्धा खूप आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे रिसोर्सेसच नाही आहेत. आणि द मेनी टाइम्स रिसोर्सेस नाहीत म्हणून जनता हतबल असते की आणि म्हणजे जनता अग्रेसिव्ह असते. त्यानंतर नगरसेवक वगैरे ते हातबल असतात आणि मग अशा वेळेला दे कांट डू एनिथिंग. मग तुम्हाला सामोरं जावं लागतं. सो हाऊ यू विल हँडल दॅट सिच्युएशन.
मग असे काही बरेच, मग हॉबी असेल तर त्याचा प्रशासनात काय तुम्ही फायदा केला, किंवा मग अशी सांगितल्याप्रमाणे त्या आठवड्यातल्या ज्या काही चालू घडामोडी असतील त्याचा आणि मग कॉर्पोरेशनशी संबंध जोडला जातो. सो किंवा विचारलं जातं की व्हाय वी शुड सिलेक्ट यू. सगळ्या गोष्टी ठीक आहेत, बट डू यू टेल मी व्हाय वी शुड सिलेक्ट यू, अँड इफ यू आर सिलेक्टेड व्हॉट डिफरंट यू विल डू वाईल वर्किंग ऑन दॅट पर्टिक्युलर पोस्ट. हा सगळा भाग असतो. त्यामुळे दीज आर द पर्टिक्युलर 10 क्वेश्चन्स, ते प्रत्येकाला येणार. त्याचं उत्तर हे काही सारखं म्हणजे समाधान देणारं असत नाही, आणि इट्स नॉट पॉसिबल ऑल्सो. पण त्याच्यावरती जे प्रतिप्रश्न येतील त्याच्याबद्दलची चांगली तयारी करून पॅनल मेंबरचा एक कॉन्फिडन्स जर सपोज वी आर एबल टू अर्न, सो देन दॅट हेल्प्स अ लॉट. त्यामुळं दीज आर द 8 पॉइंट्स ऑन विच एव्हरीबडी शुड हॅव ॲटलिस्ट ट्राय टू फाइंड आउट 25 क्वेश्चन्स. माझा प्रोफाईलमध्ये जे काही लिहिलं आहे त्याच्यावरचे 25, अकॅडमिक्सवरचे 25, जॉब एक्सपिरियन्सचे 25, आणि प्रत्येकाची 4 ते 5 वाक्यातली उत्तरं देण्यासाठीचे 4 ते 5 मुद्दे. असं करून जर समजा हे 200 प्रश्न झाले आणि प्रत्येकाचे 4 ते 5 मुद्दे जर केले, तर साधारणपणे 800 ते 1000 पॉईंट काढले, तर तुमची सगळी इंटरव्ह्यू त्याच्या अवतीभोवतीच फिरणार, आणि साधारण मगाशी आपलं जे टार्गेट आहे 30-35 मार्काचं, तिथपर्यंत जायला सोपं जाणार. हे नेहमीप्रमाणे उत्तर देताना काय अप्रोच असायला पाहिजे तो. त्यानंतर दिस इज आर द इम्पॉर्टंट थिंग्स विच सुधीर ठाकरे, देन MPSC चेअरमॅन, हॅज टोल्ड अबाउट द इंटरव्ह्यू. तर इंटरव्ह्यू मध्ये ह्या सगळ्या गोष्टी, अवेअरनेस, अलर्टनेस, ॲटिट्यूड, ॲप्टिट्यूड, थॉट, मेंटॅलिटी, अप्रोच, ऍक्शन, ॲस्पिरेशन, ॲजिलिटी, हे बघितलं जातं. आता हे तुमच्याकडे आहे का असं डायरेक्टली विचारत नाही. मगापासून आपण जी चर्चा केली त्यातलं संवाद कौशल्य असेल, देहबोली असेल, तुमच्या उत्तरातलं कंटेंट असेल, किंवा फेशियल एक्सप्रेशन्स असतील, अँड एकंदरीतच तुमचा त्या प्रक्रियेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असेल, तर त्या सगळ्यातनं ह्या गोष्टी समजतात. आणि त्यामुळं आपल्याला एका महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याचं थोडं आपल्याला ऍडिशन किंवा त्याचं ते डेव्हलपमेंट करता येईल. तर आपल्याशी संवाद साधताना आजच्या ह्या आपल्या पहिल्या संवादामध्ये, मुलाखतीच्या संदर्भात मला हे आपल्या पुढे मांडायचं होतं. आपल्यापैकी कोणाला काही जरी प्रश्न असतील विचारायचे, तर यू कॅन अनम्यूट अँड यू कॅन आस्क मी द क्वेश्चन. आणि जर नसेल, हा बोला ना. हा, हॅलो, नमस्कार सर. नमस्ते, बोला सर, जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जे सर वेबसाईट वरती त्यांनी दिलं आहे त्याच फॉर्मॅट मध्ये एक्झॅक्टली पाहिजे का? Yes, it has to be of that format only. Little bit variation here and there, it is accepted, but you should not, आपण ज्याला म्हणतो की तो स्ट्रक्चर त्याचा आहे ना, ते एकदमच तुम्ही बदलू शकत नाही. तसंच त्या पाहिजे. अच्छा. कारण की सर कसं आहे, प्रायव्हेट सेक्टर मध्ये ना ते फॉर्मॅट मध्ये सर मिळत नाही. पण ते आय अंडरस्टँड दॅट, पण ते तुमची जी काही ऑर्गनायझेशन जी असेल ना, तर तिथल्या मॅनेजमेंट इफ यू कन्व्हिन्स अँड देन आस्क देम टू गिव्ह इन दॅट पर्टिक्युलर फॉर्मॅट. सो आणि शक्यतो कुणी नाही, मी बघितलं तर TCS मध्ये असेल, इन्फोसिस मध्ये त्यांचा फॉर्मॅट ठरलेला असतो, या फॉर्मॅटमध्ये ते द्यायला सहसा तयार होत नाहीत. बट इफ यू आर दॅट टाईप ऑफ द कन्व्हिन्सिंग कॅपॅबिलिटी, सांगायचं त्यांना की सर असं असं आहे, तर देतात. म्हणजे आता मी TCS मधल्या बऱ्याच जण, आता काही 2-3 उमेदवारांनी तसं TCS मधले आहेत हिंजेवडीला काम करणारे, करून घेतले, म्हणजे त्या डाउनलोड करून त्याच्यानुसारच फॉर्मॅट मध्ये घेतलेलं त्यांनी. त्यामुळे हे काही एवढी डिफिकल्ट नाही आहे, जरा थोडं बघा वैयक्तिक पातळीवरती. अच्छा. सो एनी अदर क्वेश्चन? ठीक आहे सर. हा, बोला ना. ठीक आहे, चालेल सर, धन्यवाद. सर, गव्हर्नमेंट, हा, 1 by 1 एक जण कोणतरी विचारा. हॅलो सर, गव्हर्नमेंट सर्वंटला सुद्धा तेच सर्टिफिकेट गरजेचं आहे का? नाही, गव्हर्नमेंट सर्वंटला हे लागत नाही तसं. तुमचं जर समजा एकंदरीत इफ यू आर वर्किंग ऍट सम पर्टिक्युलर पोस्ट, म्हणजे फॉर एक्झाम्पल यू आर वर्किंग ॲज अ तहसीलदार आयदर, और API म्हणून काम करताय, PI म्हणून काम करताय, तर त्याला सर्टिफिकेट असं वेगळी खास घ्यायची काही गरज असत नाही. एक्सपिरियन्स कसा प्रूव्ह करायचा तिथे? एक्सपिरियन्स कसा प्रूव्ह होणार? एक्सपिरियन्स आता मगाशी तुम्हाला सांगितले ना मी, ते स्क्रुटिनी करतात. तर स्क्रुटिनी करताना जर समजा तुम्हाला मगाशी सांगितलं तर 16 पैकी 16 जागांसाठी 80 जणांना बोलवणार, म्हणजे 80 जण ते आपला निकाल लागताना त्या 80 जण त्या कट ऑफच्या वरची असणार, आणि म्हणजे तो 1:5चा रेशो झाला.
आणि मग त्यानंतर त्यातलं त्यांना वाटलं की यांनी जे काही लिहिलेलं आहे ते खोटं आहे. मग त्याची खात्री करण्यासाठी ते आस्क द डिटेल. आता समजा युअर वर्किंग ॲज ईपीआय किंवा पीआय असाल तर ते बाय मेलद्वारे किंवा ह्याच्यातनं तुमच्याशी संपर्क साधतात आणि तुमच्याकडनं ती खात्री करून घेतली जाते. त्यामुळे ते स्क्रुटिनी व्यवस्थित होते. नथिंग टू गेट वरीड अबाउट दॅट इफ यू आर वर्किंग विथ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. ओके, एनी अदर क्वेश्चन? कदाचित असं असणार आहे की अजून काय ते निकाल लागलेले नाही आणि सेकंड की आलेले नाही, त्यामुळे मेनी ऑफ यू माइट नॉट बी शुअर अबाउट वेदर यू विल बी क्वालिफाईड ऑर नॉट. बट मगाशी जे काही थोडं आपण जी चर्चा केली त्याच्यानुसार 110 आणि 90 या 3 टप्प्यामध्ये आणि त्या त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर आय सजेस्ट दॅट की वेळ न घालवता यू शुड प्रिपेअर फॉर द पर्सनॅलिटी टेस्ट. कारण पर्सनॅलिटी टेस्ट इज गोइंग टू डिसाइड युअर फायनल सिलेक्शन. कारण रिटर्नचा एवढा म्हणजे इट्स नॉट गोइंग टू बी द एक्स फॅक्टर. कारण आता सेकंड की मध्ये आपल्याला समजूनच येईल की तो बऱ्याच वेळा आता मी बघितलंय की पहिल्या की मध्ये बरोबर आलेली उत्तरं दुसऱ्या की मध्ये चुकणाऱ्यांची संख्या यावेळेला मला बरीच जास्त आढळली. म्हणजे आता आली नाही सेकंड की, पण प्रॉबेबल वाटतं त्याच्यातनं. त्यामुळे आता ज्यांचं मेरिट आहे ते जर समजा सेकंड की नंतर वाढलं, सो दे हॅड व्हेरी ब्राईट चान्सेस टू गेट क्वालिफाईड फॉर द इंटरव्ह्यू. सो जरा ते बघा. हा बोला ना. सर त्याची एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा तो प्रोफॉर्मा आहे त्याच्यामध्ये जे त्यांनी दिलाय एक्सपिरियन्स म्हणजे कोणत्या वर्षाला कोणता पोस्ट होता, कोणते नेचर ऑफ अपॉइंटमेंट, तर इयर वाईज त्याचं बायफर्केशन द्यायचं. येस 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 म्हणजे अगदी एक एक महिन्याचा आहे ते द्यायलाच पाहिजे. इट इज रिक्वायर्ड. कारण स्क्रुटिनीमध्ये बऱ्याच जणांनी बघितलं म्हणजे मागच्या वेळेला ते मगाशी आपण बघितलं ना 25 पैकी 46 जणांना स्क्रुटिनीतनं त्यांनी मुलाखतीला म्हणजे पात्र ठरवलं होतं आणि त्यातले फक्त 25च ठरवले. त्यातले 21 जणांपैकी एकाला म्हणजे आय नो दॅट कॅन्डिडेट इव्हन ही इज प्रेझेंटली ऑल्सो विथ यू गाईज. तर त्याला ते 136 मार्क होते. तरी पण त्याचा तो एक्सपिरियन्स जो आहे आता अनेक जणांचा तसाच प्रॉब्लेम आहे. तर तो एक्सपिरियन्स त्याच्याकडे तो विहित नसल्यामुळं काहीतरी 6 महिन्याचा कमी पडत होता. त्याला बाहेर पडावं लागलं. सो ही वॉज नॉट कॉल्ड फॉर द इंटरव्ह्यू. मग तशा गोष्टी होतात. त्यामुळे आपण ते व्यवस्थित रेकॉर्ड दिलं. स्टार्टिंग पासून सेम स्टार्टिंग पासून सेमच पोस्टला असेल आणि पे स्केल चेंज झाली असेल तरी पण प्रत्येक इयर बाय ज्या ज्या वेळेला तुमचं बेसिक चेंज झालं ना त्या वेळेचा तारखा म्हणजे महिना टाकून किंवा इयर टाकून दिलायचं. ओके, बेसिक चेंज झालं की पे स्केल चेंज झालं. बेसिक चेंज झालं ते त्या वर्षाचं. करेक्ट. सर हा बोला ना. सर सेम पोस्ट असेल तर आता त्यात मॅडमनी सांगितलं ना सेम पोस्ट असेल आणि तुमचं जर वेतन वाढत असेल प्रत्येक वेळेला तर म्हणजे बेसिक मध्ये जर काही वाढलं असेल तर यू कॅन डू दॅट. 6वा आयोग होता त्याच्यानंतर 7वा आला तर ते पण करायचं का? आता कसं आहे की त्यांना सध्या स्क्रुटिनीमध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट इक्विव्हॅलंट पोस्ट टू दॅट जे काही त्याच्यानुसार M23 हा करेक्ट. आणि सेकंड थिंग द सॅलरी आहे. तर ड्युरेशन आणि पे स्केल ह्या 2 गोष्टी त्यांच्यासाठी फार महत्वाच्या आहेत. आणि बरेच लोक त्या स्क्रुटिनीमध्ये ह्या 2 गोष्टीतूनच बाहेर पडतात. एक पे स्केल आहे पण ड्युरेशन नाही. दुसऱ्या ह्याच्यात काय होतं ड्युरेशन आहे पण पे स्केल नाही आहे. त्यामुळे दोन्ही ते व्हेरीफाय करण्यासाठी आपण जर समजा ते व्यवस्थित लिहून पाठवलं त्या ज्या ज्या वेळेला आपल्या पगारामध्ये बदल झाला तो व्यवस्थित जर नमूद केला सो इट इज व्हेरी इझी फॉर द कमिशन टू व्हेरीफाय युअर म्हणजे ते स्क्रुटिनीला त्यांना ते बरं पडतं. ओके, एनी अदर क्वेश्चन? सर हा म्हणजे जर सर्टिफिकेट मध्येच लिहिलंय की यांच्या पे स्केल असं आहे म्हणजे मेन्शनच केलंय. सर्टिफिकेट मध्येच मेन्शन करून घेतलंय तरी ते बायफर्केट लिहायची गरज नाहीये ना? नाही ऍब्सोल्युटली नाही. म्हणजे त्या जर असं लिहिलंय की पे स्केल तो ज्या विविध नमुन्यातला पे स्केल लिहिला असेल ना तुमच्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जसं आमचे डोंट वरी काही एओने लिहून दिलं की यांचा M28 आहे तसं अजिबात त्यासाठी काही वेगळे बायफर्केट करायची गरज अजिबात नाही. सो डोंट वरी अबाउट दॅट. ओके संतोष सर मला एक विचारायचं. हा विचार.
हा सर, आपण जे म्हणत होता की एक 8 क्वेश्चन मध्ये आणि 15 क्वेश्चन मध्ये बदल होऊ शकतो मे बी सेकंड आन्सर की मध्ये. किमान 8 आणि कमाल 15. हा सर, असं बदल चेंज किंवा कॅन्सल होऊ शकतात. तर मला हे विचारायचे की सर, आता हे जर मेरिट आपण ह्या गोष्टीचं आपण गृहीत धरलं तर मला म्हणायचे की कॅटेगरी मध्ये जर एसटी आणि एसटी साठी किती असले तर आपण तयारी म्हणजे याची करायला काही हरकत नाही. म्हणजे आता मला माझा वैयक्तिक अनुभव असा की एससी कॅटेगरीमध्ये म्हणजे मी आता ते एलडीओच्या आणि एमईएसच्या याच्यावरनं सांगतोय. म्हणजे एलडीओ ला जी मुलं पात्र ठरली इंटरव्ह्यूला नंतर फायनल सिलेक्शन सुद्धा किंवा एमईएस साठी सुद्धा, तर त्यातनं काय दिसून येतं की अलीकड जे गॅप बिटवीन एससी कॅन्डिडेट्स अँड देन ओपन कॅन्डिडेट फार कमी होत चाललेलं. तर आताच्या सध्याच्या पहिल्या कीनुसार it's not wise, पण taking that risk, I will suggest that ki those who are having say 95 to 100 plus in the SC category, they had a bright chances if their score doesn't change after the second key for the getting qualified for the interview. आणि आपल्याकडे कसं आहे की एससी कॅन्डिडेट साठी बघा, एससी जनरलच्या आपल्या 3 जागा आहेत, त्यातल्या 2 बॅकलॉगच्या आहेत आणि 1 आताची, आणि मुलींच्यासाठी 1 जागा आहे. त्यामुळे आता एससी कॅन्डिडेट किती असणार आहेत? 3 गुणिले जर मगाशी भेटले ते 15 स्क्रुटिनीमध्ये येतील, आणि इंटरव्ह्यूला बोलवले ते 10 ते 12 येऊ शकतील किंवा ते सगळेच्या सगळे येऊ शकतील. मग अशा वेळेला जर पहिला एससी कॅन्डिडेट कितीचा येऊ शकतो? सो मगाशी आपण बघितलं की ते 134चं ओपनचं कॅन्डिडेट, किंवा इथे जनरली रफली मागच्या मेरिटमध्ये मागच्या परीक्षेचं जे डीटीएचं जे हे आहे ना कट ऑफ, ते आपण बघायला काही हरकत नाही. तर इथं डीटीएचं जे कट ऑफ होतं ते 114चं गेलं होतं. मग आता कसं आहे की आपल्या एससी कॅटेगरीमध्ये हे मेरिट साधारणपणे ओपनचं जर समजा त्यावेळेला 134चं गेलं होतं, आताही साधारणपणे ओपनचं समजा तेवढंच राहिलं, तर एससी कॅटेगरीमध्ये पहिला असणारा विद्यार्थी एक साधारण 114 116चा वगैरे असू शकतो. आणि त्याच्यातनं हे 15 जण येणार, एक मार्काला जर आपण मांडलं तर दॅट कॅन कम डाऊन टू अप टू से द 100. सो टू बी ऑन अ सेफर साईड, जर समजा तुमचा 100 स्कोअर असेल आणि तो दुसऱ्या कीनुसार जर बदलला नाही, तर डेफिनेटली यू आर देअर फॉर द इंटरव्ह्यू. मग एसटी कॅन्डिडेटच्या बाबतीत थोडं ते आणखी कमी जाईल, पण जागा एसटी कॅन्डिडेटमध्ये फक्त एकच आहे. त्यामुळं पहिला जो कॅन्डिडेट एसटी जो येणार आहे, नॉट नेसेसरली तो एससी किंवा इतरांच्या पेक्षा कमी गुणवत्तेचा असेल किंवा कमी गुणांचा असेल. काही एसटी कॅन्डिडेट मी बघितले, दे आर क्लेमिंग दे आर हॅव्हिंग 110 किंवा 108 असे असलेले सुद्धा काही एसटी कॅन्डिडेट आहेत. त्यामुळे कदाचित एसटीचं मेरिट जरी खाली जाऊ गेलं तर एसटीचं जाईलच अशी काही गॅरंटी नाही आहे, कारण ती एकच जागा आहे. त्यानंतर एनटीडीचं सुद्धा तसंच आहे. एनटीडीचं मेरिट माझ्या मते इट माइट गो ऑल्सो मोर दॅन ओपन ऑल्सो. त्यामुळे 134च जो आहे मागचा तो आकडा जर तुमच्यापैकी कुणाला आता असेल तर 100% फ्रॉम द ओपन जनरल दे आर देअर फॉर द इंटरव्ह्यू. सर, एक माझा प्रश्न असा होता हा की आता जसं सगळ्यांसाठी पे बँड आहे, जे गव्हर्नमेंट मध्ये आहेत त्यांच्यासाठी पे बँड आहे, हा, तर प्रायव्हेट साठी ते पे बँड मध्ये कसं त्यांचं कम्पॅरिझन करणार? आता सी आय एम नॉट व्हेरी अवेअर अबाउट दॅट, पण ते जनरली प्रायव्हेट मध्ये पे बँड नसल्यामुळं जी टोटल एम्युलमेंट किती असतील बेसिकच्या, तर त्याला ते इक्विव्हॅलंट मानायचं. याच्याबद्दल द कमिशनची जी काही यंत्रणा आहे ते टेक द काय म्हणतात त्याला, ते केस टू केस दे टेक द डिसिजन. आणि ते कधी डिक्लेअर केले नाही का असं असं आहे वगैरे, त्यामुळे ते उगीच काहीतरी बोलण्याचा अर्थ नाही. यू कॅन जस्ट गो अँड मीट सम डेप्युटी सेक्रेटरी ॲट एमपीएससी विथ रिस्पेक्ट टू दिस पर्टिक्युलर क्वेश्चन, अँड दे आर व्हेरी म्हणजे ट्रान्सपरंट इनफ टू टेल यू ऑर द गाईड यू नाईसली. येस, या, थँक्यू. बर. आणि मग आता आपण हा बोला ना सर, एक डाऊट होता. हा, आता की आल्यानंतर शॉर्टलिस्टेड स्टुडंट्सचे नंबर कळतील आपल्याला, पण द स्क्रुटिनीसाठी डिटेल्स डॉक्युमेंट जे मागितले जातात त्याच्या टाइमलाईनची काही आयडिया द्याल का? त्याची टाइमलाईन बघा, इथे ही एक मी स्लाइड दाखवली होती 2016-17ची. तर त्याच्यात त्यांनी काय असं टाइमलाईन दिल्या नव्हत्या, तर त्यांनी काय लिहिले बघा
की एकूण 41 उमेदवारांच्या प्रमाणपत्राच्या स्कॅन प्रती, म्हणजे आता तुमचा अनुभव असेल किंवा NCL जे असेल ते पात्रता तपासण्यासाठी ईमेलद्वारे मागवून घेण्यात आल्या होत्या. आता ईमेलद्वारे मागवून घेतात म्हणजे आता कसं होईल, समजा आपण धरून चालू की 10 डिसेंबरला त्यांचा कट ऑफ आला, तर इमिजिएटली सेकंड की आल्यानंतर त्यांची ती प्रोसेस सुरू होणार. म्हणजे प्रोसेस म्हणजे की कट ऑफच्या वरती एवढे 5 पटीने बोलवायचे आहेत ना, एकाच 5नी त्यांनी ठरवलेलं आहे स्क्रुटिनीसाठी. मग ते 16 एकाच 5 म्हणजे आता 16 जागा आहेत तर 80 जणांना बोलवणार ना. मग आता 10 डिसेंबरला आला तर त्या 80 जणांच्या लगेच ते NCL असेल, पे स्केलचा असेल, अनुभवाचा असेल, मगाशी आपण जे काही प्रश्न विचारले त्याच्या संबंधितल्या तुमच्या स्कॅन प्रती, म्हणजे त्या 80 उमेदवारांच्या प्रमाणपत्राच्या स्कॅन प्रती पात्रता तपासण्यासाठी ईमेलद्वारे मागून घेणार. मग ईमेल म्हटलं तर एका दुसराच, मग ते साधारणपणे यू कॅन से ईमेलद्वारे मागवण्यासाठी 1-2 दिवस, 48 तास, 96 तास असं काहीतरी असू शकेल. ऍट द मोस्ट माइट बी 1 वीक, आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. आणि त्या ह्याच्यातनं मग पुढे बघा त्यांनी लिहिलं की उमेदवारांच्या अर्जातील दाव्यानुसार त्यांनी पाठवलेल्या प्रमाणपत्रानुसार छाननी करता काही उमेदवार अपात्र आढळल्यामुळे त्या अनुषंगाने आणखी 5 उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली. मग त्या 80 मधले जर समजा आपण बघितलं मगाशी याच्याप्रमाणे, जर इथं जसं सांगितलं तर त्या ह्याच्यातनं 80च्या ऐवजी तिथे 70च, मग 10 कमी पडले, मग 10 जणांना आणखी पाठवणार ते. आणि मग शेवटी त्यात मग ते 80 आणि 10 असे 90 झाले. मग ह्या 90 उमेदवारांचा विचार करणार आणि मग अपात्र उमेदवार करता लेखी त्यांनी 25 जणांना जसं बोलवलं होतं, तर इथं शेवटी 3चाच आकडा राहणार. मग 16 गुणिले 3 म्हणजे 48. तर 48 किंवा माइट गो अप टू 50, 55, 60 पर्यंत सुद्धा जाऊ शकेल. त्यामुळे स्क्रुटिनीमध्ये आपण पात्र ठरलो आणि स्क्रुटिनी जर अपात्र ठरलो तर इंटरव्ह्यूला बोलत नाही. स्क्रुटिनी म्हणजे कट ऑफ मध्ये आला आणि स्क्रुटिनी जरी पात्र ठरला तर आपण इंटरव्ह्यू मध्ये असू शकणार, आणि मग त्याच्यानंतरच तो निकाल जाहीर केला जातो. तर स्क्रुटिनीच्या अगोदर निकाल जाहीर करत नाहीत. कट ऑफ आल्यानंतर आपण बघायचं. आता समजा तुम्ही प्रायव्हेटमध्ये आहात आणि आपण धरून चालू की ओपन जनरलचे 134 मार्क झाले आणि तुम्हाला 136 आहेत, मग तुम्ही लक्षात ठेवायचं की तुम्हाला तो मेल येणारच. मग आला की लगेच त्याचं ते स्कॅन करून हे तुम्ही पाठवलं आणि मग ते व्हेरीफाय केलं की साधारणपणे दे माइट टेक 1 वीक ऑर मोर दॅन दॅट ऑल्सो, आणि तो फायनल मग रिझल्ट डिक्लेअर करून त्या 50-60 मध्ये आपलं नाव येऊ शकतं. लाईक दॅट. त्यामुळे ते इथं हे वाक्य फार महत्त्वाचं ना, प्रमाणपत्राच्या स्कॅन प्रती पात्रता तपासासाठी ईमेलद्वारे मागवून घेण्यात आल्या होत्या आणि ते तसं करतात ना, मग तसं आपलं होऊ शकेल आणि मग त्यासाठी वेळ जाणार नाही ना. सर आपण कधी सुरुवात करता सर? सेकंड की आल्यानंतर विल बी डुईंग इट दिस थिंग. आणि आणखी काही सेशन्स मुलांच्यासाठी आहेत, आम्ही वी आर ऑर्गनायझिंग एकंदरीत मुलाखतीतल्या काही विशिष्ट बाबी ज्या असतात तर त्याच्याबद्दल. आणि आय टेल यू वन थिंग की तुम्हा सगळ्यांचं हे जे काही रिटर्नचा इतका चांगला अभ्यास झालाय तर ऑलरेडी दोज क्वालिटीज व्हॉट वी डिस्कस्ड हॅव बीन टेस्टेड इन द रिटर्न एक्झाम इटसेल्फ. नाव त्या 15 ते 20 ह्याच्यामध्ये फक्त हाऊ यू आर एबल टू, म्हणजे त्यात बॉडी लँग्वेज आणि फेशियल एक्सप्रेशन आहे, पण जे मगाशी बघितलं तर त्या गोष्टी बघितल्या जाणार तुमच्या. कारण बऱ्याच जणांचं कसं असतं की रिटर्न स्किल किंवा म्हणा किंवा हे परीक्षा ज्या असतात ऑब्जेक्टिव्ह आणि हे स्किल चांगलं असतं, पण त्या ओरल कपॅबिलिटी कम्युनिकेशनची किंवा डिसिजन मेकिंगची ही तशी तेवढी खास असत नाही. आणि मग अशा वेळेला ती तपासली जाणार आणि त्यात आपण कमी पडलं नसलं पाहिजे. सो द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज की डोंट अंडर एस्टिमेट द इम्पॉर्टन्स ऑफ द इंटरव्ह्यू. आणि जर समजा आता आपण मगापासून जे काही चर्चा केली त्यानुसारचे जे मार्क असतील, डोंट वेस्ट द टाइम. ते मगाशी जे काही 8 मुद्दे दाखवले त्याच्यावरचे जे हे म्हणजे त्या 8 मुद्द्यांची सांगड ह्या 31 ड्युटीसी घालायची आणि ते इंटेन्शन सगळे लक्षात घ्यायचे आणि त्याच्यानुसार याच्यावरचे मगाशी दाखवलेले हे जे मुद्दे आहेत तर त्याच्यावरती 100-200 प्रश्न तयार करून 4-5 वाक्याची उत्तरं काढण्यासाठीचे जे मुद्दे जरी तुम्ही संकलित केले आणि नंतर थोडं बोलायचं प्रॅक्टिस केलं की आय डोंट थिंक की आपला ऍव्हरेज स्कोर तरी पडायला काही हरकत नसाल. ओके, सो इट वॉज अ नाईस इंटरॅक्शन विथ यू. Thank you very much, and I wish everybody the best luck for the interview or getting selected for the getting interview call. Thank you very much. Thank you, sir. Thank you. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir.